शाळेचे मुख्याध्यापक श्री आलुरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी टोकेकर मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। पुष्पगुच्छासोबतच उत्कर्ष ॲग्रो प्रोडक्ट्सचे काही प्रोडक्ट्स आणि तेजस्विनी गारमेंट्सनं एक विशेष तयार केलेली एक पिशवी आपण यात त्यांना भेट देत आहोत। आलुरकर सरांना पुनश्च विनंती करतो की त्यांनी आजची सबनीस मॅडम यांचंही स्वागत करावं। संस्थेचे कार्यकारी संचालक श्री रोहित देशमुख यांचंही स्वागत आलुरकर सर करतील। रोहित सरांचं स्वागत आलुरकर सर करतील। या छोट्याशा स्वागत समारोहानंतर आजच्या या सत्राचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सैनिक विद्यालयाचे ज्येष्ठ इंग्रजी शिक्षक श्री जीवन पांचाळ सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। जीवन पांचाळ सर या सत्राचं प्रास्ताविक करते। मान्यवर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाच्या मान्यवर अध्यक्षा विंग कमांडर वैष्णवी टोकेकर मॅडम, कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या मेजर अर्चिस सबनीस, संस्थेचे संचालक श्री रोहित देशमुख सर, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री गिरीश आलुरकर सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित असलेले सैनिकी विद्यालयाचे आणि इतर सर्व आदरणीय प्राचार्य बंधू आणि भगिनींनो, जय हिंद। आजचा हा प्रिन्सिपल्स समिट हा केवळ औपचारिक शैक्षणिक कार्यक्रम नसून तो धोरणात्मक संवाद, संस्थात्मक आत्मपरीक्षण आणि भविष्याभिमुख शैक्षणिक दिशा निश्चित करण्याचा एक महत्त्वपूर्ण मंच आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीच्या संदर्भात सैनिकी व लष्करी विद्यालयांची भूमिका, जबाबदारी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख यांचा सुसंगत व संरचित विचार करण्यासाठी आज आपण येथे एकत्र जमलो आहोत। हे विशेष सत्र संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पवित्र निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे। शासन, समाज आणि शिक्षण यांच्यातील समन्वयातून राष्ट्रनिर्मिती घडवण्याची दृष्टी बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने मांडली। त्यामुळे हे औचित्य केवळ स्मरणात्मक नसून धोरणात्मक आणि मूल्यधिष्ठित आहे। स्वर्गीय बाबासाहेब देशमुख यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि कालसुसंगत होता। त्यांच्या मते शिक्षण हे केवळ शैक्षणिक प्रगतीचे साधन नसून ते चारित्र्य निर्मिती, शिस्तबद्धता, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करणारी प्रक्रिया असली पाहिजे। हीच विचारधारा आजही शासनाच्या शैक्षणिक धोरणांमध्ये, विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये ठळकपणे प्रतिबिंबित होताना आपल्यास दिसून येते। याच तत्वज्ञानावर सैनिकी विद्यालयांची संकल्पना आधारित आहे। सैनिकी विद्यालये ही केवळ अभ्यासक्रम अंमलात आणणारी शैक्षणिक संस्था नसून ती संस्थात्मक शिस्त, नेतृत्व विकास, राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वजनिक सेवेची मानसिकता घडविणारी विशेषीकृत शैक्षणिक केंद्रे आहेत। त्यामुळे सैनिकी शिक्षणाला एक डिस्टिंक्ट इन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणून पाहणे हे शासन व सैनिकी स्कूल्स सोसायटीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020
हे देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी एक कम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी फ्रेमवर्क प्रदान करते. या धोरणामध्ये समग्र व सर्वांगीण शिक्षण, कौशल्याधिष्ठित व अनुभवाधारित अध्यापन, नेतृत्व विकास व शारीरिक शिक्षण, मूल्यनिष्ठता, नैतिक अधिष्ठान व नागरिकत्व शिक्षण, भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यासक्रमात समावेश, लर्निंग आउटकम्स आधारित अभ्यासक्रम रचना यावर स्पष्ट भर देण्यात आलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या धोरणातील बहुतांश तत्वे सैनिकी विद्यालयांसाठी नवीन नाही. ती तत्वे अनेक दशकांपासून सैनिकी शिक्षणाच्या कार्यपद्धतीत अंतर्भूत आहेत. त्यामुळे आजचा प्रश्न धोरण स्वीकारण्याचा नसून धोरणात्मक संरेखन, पॉलिसी अलाइनमेंट, मानकीकरण, स्टँडर्डायझेशन आणि प्रभावी अंमलबजावणी, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन यांचा आहे. या विशेष सत्राचे धोरणात्मक उद्दिष्ट आपल्याला स्पष्टपणे मांडता येईल. महाराष्ट्रातील सैनिकी विद्यालयांमध्ये सैनिकी शिक्षण, शैक्षणिक अभ्यासक्रम, NCC, शारीरिक शिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांच्यातील सुसंगती कशी साधता येईल, तसेच सैनिकी शिक्षणाची मूलभूत शिस्त व वैशिष्ट्ये अबाधित ठेवत आधुनिक शैक्षणिक सुधारणांची अंमलबजावणी संस्थात्मक पातळीवर कशी करता येईल यावर दिशादर्शक चर्चा करणे. या संदर्भात आजच्या सत्रातून पुढील प्रमुख धोरणात्मक मुद्द्यांवर चिंतन अपेक्षित आहे. सैनिकी प्रशिक्षणासोबत अनुभवाधारित व कौशल्य केंद्रित शिक्षणाचे संरचित व मूल्यांकनक्षम मॉडेल, नेतृत्व गुण, चारित्र्य, शिस्त व राष्ट्रभावना यांचे लर्निंग आउटकम्स आधारित एकत्रीकरण, नेतृत्व शैक्षणिक अभ्यासक्रम, NCC, शारीरिक शिक्षण, सैनिकी प्रशिक्षण व सहशारी उपक्रम यांचा इन्स्टिट्यूशनल कोऑर्डिनेशन फ्रेमवर्क मधील समावेश, विद्यार्थ्यांना संरक्षण दलांसोबतच सार्वजनिक प्रशासन, नागरी सेवा व सामाजिक नेतृत्वासाठी तयार करणे. आदरणीय प्राचार्य, आपण सर्वजण शासन धोरण, सैनिक स्कूल्स सोसायटीची मार्गदर्शक तत्वे आणि प्रत्यक्ष शालेय अंमलबजावणी यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा आहात. धोरणाची परिणामकारकता ही केवळ दस्तऐवजांवर नव्हे तर संस्थात्मक नेतृत्व, प्रशासनिक शिस्त आणि शालेय संस्कृतीवर अवलंबून असते. आपल्या नेतृत्वातूनच सैनिकी विद्यालयांची ओळख, गुणवत्ता आणि राष्ट्रीय योगदान आकार घेत असते. आपण घडवलेले कॅडेट्स हे केवळ विद्यार्थी नसून ते भावी अधिकारी, प्रशासक, समाज नेते आणि जबाबदार नागरिक बनणार आहेत. त्यामुळे सैनिकी विद्यालयांमधील प्रत्येक शैक्षणिक व प्रशासकीय निर्णय हा राष्ट्रीय हिताच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून घेतला जाणे आवश्यक आहे. अशा धोरणात्मक, संस्थात्मक आणि राष्ट्रनिर्मितीला पूरक चर्चेला स्वर्गीय बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रारंभ होणे ही बाब त्यांच्या जीवन कार्याला आणि विचार परंपरेला अत्यंत साजेशी आहे. शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रसेवा यांचा समन्वय साधणारी त्यांची दृष्टी आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते. या पार्श्वभूमीवर आपण आजच्या या विशेष सत्राकडे वळूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भात महाराष्ट्रातील सैनिकी विद्यालयांमधील सैनिकी शिक्षण या विषयावर होणाऱ्या धोरणात्मक संवादातून सैनिकी शिक्षणाची पुढील वाटचाल अधिक स्पष्ट, सुसंगत आणि प्रभावी होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आजच्या या विशेष सत्रासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्व आदरणीय प्राचार्यांचे, मुख्याध्यापकांचे मनपूर्वक आभार. जय हिंद. या दुसऱ्या सत्राचे मुख्य वक्ते कुलथे साहेब यांचा परिचय करून देण्यासाठी मी आमच्याच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री मंगेश कुलकर्णी सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. श्री मंगेश कुलकर्णी सर. जय हिंद सर. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रमुख पाहुणे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले मेजर कुलथे सर यांचा अल्पसा परिचय मी करून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मेजर कुलथे सर हे त्यांच्या कुटुंबातील पहिले सेना दलात अधिकारी म्हणून जॉईन झालेले आहेत.
1996 साली त्यांनी भारतीय सेनादलात प्रवेश केला. त्याचबरोबर 1999 साली झालेल्या कारगिल युद्धामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. याबद्दल भारत सरकारद्वारे त्यांना ऑपरेशन विजय स्टार हे पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सेवानिवृत्तीनंतर सरांनी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सैनिक कल्याण अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे. याचबरोबर महाराष्ट्रातल्या तसेच मराठवाड्यातल्या, विशेषतः मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सैनिक कल्याण बोर्डद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या भरती सैन्य भरतीच्या आहेत. या सैन्य भरतीसाठी सरांनी प्राधान्यपूर्वक मराठवाड्यामध्ये काम केलेलं आहे आणि तब्बल 5,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना, युवकांना भारतीय सैन्य दलामध्ये सर्व्हिस करण्याची, सेवा देण्याची संधी देखील उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी त्यांनी विशेष अशा पद्धतीचं मार्गदर्शन देखील या तरुणांना करण्याचं कामही केलेलं आहे. सन 2010 ते 2014 या कालावधीमध्ये सर महाराष्ट्रातल्या अतिशय जुन्या 1935 साली स्थापन झालेल्या भोसला मिलिटरी स्कूल नाशिक या ठिकाणी कमांडंट या महत्त्वाच्या पदावर त्यांनी देखील काम केलेलं आहे. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित या प्रयोगशाळेमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी संस्थेचं आभार मानतो आणि त्या लेवलचं आहे की ज्यामध्ये हिंमत करू शकतो, हिंमत काय गुन्हा करू शकतो, की शिक्षकांना ज्ञान देऊ शकतो असं मानलं त्याच्यामध्येच आभार आहे. ठीक आहे, कारण की एरवीच मी घाबरलेला आहे. एवढ्या सगळ्या शिक्षकांना शिक्षण देणं म्हणजे हे धाडस नव्हे, हा फार गुन्हाच आहे. तो मी करायचा प्रयत्न करतो आणि ते पण अशा वेळेस की ह्या सर्व शिक्षकांना अनुभव आहे की जेवणाच्या तासिकेनंतरचे जे तास उरलेले असतात ते तास नको रे बाबा माझ्या वाट्याला. का? कारण की ह्या सगळ्यांना जागं कसं ठेवायचं तो टास्क पहिले आणि नंतर मग शिक्षण. तर बहुतेक ती अडचण इथे नसावी, कारण की तुम्ही सगळे त्या त्रासातून गेलेला आहात, म्हणून मग तो त्रास मला तुम्ही देणार नाही, मी अशी अपेक्षा करतो. तर ह्या नोटवर आपण पुढील 35-40 मिनिटं, तसा काळ छोटाच आहे खरं सांगायचं तर, कारण की विषय फार गहन आहे आणि एकदमच आपलं राष्ट्र निर्माणच्या दृष्टीने प्रचंड महत्वाचं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये, पर्स्पेक्टिव्ह मध्ये, तर देर इज नो डाऊट दॅट कुठल्याही देशाचं जर भविष्य इथून 20 वर्षापासून 25 वर्षानंतर जर ठरत असेल तर ते क्लासरूम मध्ये ठरत. हे सगळ्या सांगायच्या गोष्टी आहे की पॉलिटिकल पार्टी कोणती आली, नेते कसे आहेत, काय आहेत, नाही. 2047चा जर विकसित भारत होणार असेल तर तो आज तुमच्या क्लासमध्ये बसलेला आहे, तुमच्या सगळ्यांच्या वर्गात बसलेला आहे, जो ते इन्शुअर करेल की 47ला खरंच भारत विकसित असेल किंवा नाही. तर तेवढी ह्या प्रयोगशाळेची किंवा ह्या वर्कशॉपची महती आहे आणि इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे मी प्रयत्न करेन की 20, 25, 35, 40 मिनिटांमध्ये जो मला काळ दिल्याच्या 40 मिनिटं दिसत आहेत त्याच्यामध्ये मी गुंडाळण्याचा त्याच्यावर प्रयत्न करेन. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचा आभार की त्यांनी मला इथे बोलावलं. त्यानंतर सर्व शिक्षकांचे आभार की आपण इथे आलात आणि हिरिरीने भाग घेत आहात. फक्त जसं तुम्ही अटेंडन्स घेता क्लासरूम मध्ये तशी छोटीशी अटेंडन्स घेऊ आणि पुढे जाऊ. त्याच्यामध्ये अटेंडन्स अशी की इथे कृपया संस्था चालक जितके असतील त्यांनी हात वर करा, कृपया, म्हणजे वाईट वाटून न घेता.
संस्था चालकांनी हात वर करावे. ओके, थोडे वर करावे, शिक्षकाला दिसलं पाहिजे. म्हणजे काय असे वेगळे शाल जोडे मारायचा विचार नाहीये संस्था चालकांना, त्याच्यावर न घाबरता हात वर करा. ओके, फाईन, थँक्यू सर. शिक्षक पर्टिक्युलरली कायमस्वरूपी नोकरीमध्ये आहेत आणि वयाच्या 58 वर्षापर्यंत काही आपल्याला धोका नाही अशा ज्या कॅटेगरी मधल्या आहेत त्या शिक्षकांनी हात वर करा. ओके, सगळे नाहीये, बाकीचे पण आहेत दिसतात इथे. जो कोणी अजून वाट बघतोय की मी आज नाही उद्या मी पटलावर येईल, अशा शिक्षकांनी कृपया हात वर करावेत. आहेत यंगस्टर्स आहेत इथे भरपूर आहेत. थँक्यू. तर सर्वप्रथम माझा सब्जेक्ट होता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ दी सैनिक स्कूल्स. परंतु नंतर डिस्कशन केल्यानंतर, देशमुख सरांशी पण बोलल्यानंतर असं जाणवलं की इथे मिक्स बॅग आहे. म्हणजे सगळ्याच शाळेचे प्रतिनिधी जे आहेत, फक्त सैनिक स्कूलवर एम्फेसिस करून उपयोग नाही. म्हणजे त्याला थोडा ब्लेंड करावा लागेल आणि बाकीच्या पण शाळांमध्ये कसं त्याचा वापर केला जाऊ शकतो, त्याच्या मागची भावना काय होती सैनिकी शाळेच्या मागची. आणि राईट फ्रॉम SPIचा मी डायरेक्टर असताना पाहतो 95 पासूनचा जर मला समजा संस्थे, आणि मी 2017ला, आता तुम्ही सगळे सैनिकी शाळेमध्ये जेवढे लोक आहेत त्यांना माहिती आहे की आता इन्स्पेक्शन पुन्हा त्यांचं सुरू झालेलं आहे, हे सर्वांना ज्ञात पण आहे. तर त्याच्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सगळ्यात महत्वाचा बॅकड्रॉप जर कुठला असेल, आता जस्ट येस्टरडे आय वॉज टॉकिंग विथ द MGM's ट्रस्टी, महात्मा गांधी मिशन औरंगाबादचे, त्यांच्या ट्रस्टीबरोबर माझी चर्चा होत होती. तर त्यांचा मुलगा ते एक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज मध्ये प्रयत्न करतोय तिथे ऍडमिशनसाठी. तर तिथे ऍडमिशन ज्यावेळेस शाळेत मिळतं ना सर, किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळतं ग्रॅज्युएशन बेसला, ते स्ट्रीम मध्ये मिळत नाही की इंजिनिअरिंगला, कॉमर्सला, आर्टला, आर्किटेक्चरला. नो, तिथे ऍडमिशन त्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळते की तुम्ही एक ग्रॅज्युएशनच्या प्रोग्रामला तुम्ही ऍडमिशन तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहे. XYZ युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशनसाठी यस यू कम आफ्टर 12, वी ग्रांट टू द ऍडमिशन. वर्ल्ड वाईड त्यांची एंट्रन्स एक्झाम, म्हणजे टॉप 10, टॉप 50 ज्या युनिव्हर्सिटीज असतील वर्ल्ड मधल्या. मग एकदाला तिथे त्याला ऍडमिशन मिळालं की जसं आपल्याकडे लहान बाळ किंवा एखादी, आता जे आपण सगळे आहोत इथे ग्रोनअप सगळे आहेत, की कोणतीही स्त्री किती ठरवून गेली साडीच्या शॉप मध्ये की नाही मला तर त्या हळदीसाठी हीच घालायची, पिवळी साडी घ्यायची, सगळ्यांचं ठरलंय, किंवा मग असं शाळेचं फंक्शन आहे सगळ्यांनी लाईट ग्रीन कलरची साडी विकत घ्यायची, तरी सुद्धा ती तिथे शॉप मध्ये गेल्यानंतर सुद्धा बाकीच्या 10 कलरच्या बघून 10 ट्रायल घेऊन त्याच्यामध्ये शेड चेक करून, फॅब्रिक चेक करून, असं कुणाकडेच नसलं पाहिजे असा विचार करून मग शेवटी तसं त्या युनिव्हर्सिटीमध्ये ते गेल्यानंतर तो विद्यार्थी त्याला पहिले 6 महिने, वर्षभर ही कॅन ट्रायल अँड एरर ऑल दी सब्जेक्ट्स अक्रॉस दी बोर्ड. म्हणजे तो इकडे फिजिक्स पण घेऊ शकतो, तिकडे इकॉनॉमिक्स पण घेऊ शकतो, इकडे तो ड्रॉइंग पण घेऊ शकतो, तिकडे केमिस्ट्री पण घेऊ शकतो. ही कॅन मेक हिज ओन ब्लेंड अँड मेक अ प्रोग्राम. म्हणजे जस्ट इमॅजिन करा, तुम्हाला जे आवडतं, जो सब्जेक्ट आवडतो तो तुम्ही घ्या. आपल्याकडे सायन्सला आता समजा सैनिक स्कूल मध्ये आलेला विद्यार्थी 11वीला, आम्हाला माहित नाही, तुला इंग्लिश, PCMB आणि जनरल नॉलेज हेच मिळणार. तुमच्या शाळांमध्ये आलेला 6वीचा, 7वीचा किंवा 10वीचा विद्यार्थी आमच्याकडे ठरलेले ठोकताळे हेच घ्यावं लागणार. का नाही तो घेऊ शकत मॅथ्स प्लस ड्रॉइंग किंवा मॅथ्स प्लस एनी डिझायनिंग किंवा कॉमर्सचा एखादा सब्जेक्ट, आर्ट्सचा एखादा, ही माइट बी गुड इन पॉलिटिकल सायन्स. व्हाय ही कॅनॉट पिक अप मॅथमॅटिक्स अँड पॉलिटिकल सायन्स? पण ते ऑलरेडी तिकडे आहे. आपल्याला 2020 लागला, अजून इम्प्लिमेंट व्हायला 5 वर्ष लागत आहेत. त्याचा एक GR येतो, त्याच्यानंतर 4 वर्ष त्याच्यावर खलबत होता, पुन्हा तो थंड पक्षात जातो.
100 गोष्टी येतात, त्या येणार मान्य पण आहे, डेमोक्रॅटिक सेटअप आहे, सगळ्यांना पूर्ण अधिकार आहे, सगळ्यांचे आपले आपले आवडी निवडी आहेत, सगळ्यांचे आपले आपले लागे बांधे आहेत, असलेच पाहिजे. शेवटी माणूस नोकरी कशासाठी करतो? नोकरी आहे आपली, पण ती नोकरीच्या अगोदर आपण शिक्षक पण आहोत, एक एज्युकेशन सिस्टमचा आपण हिस्सा आहोत. तर ही जी क्रक्स होता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, तेवढा एकच कंटेंट फार इम्पॉर्टंट आहे की त्या विद्यार्थ्याला वाटेल ते पाहिजे ते घेता आलं पाहिजे. आता आमच्या सैनिकी पॅटर्न मध्ये काय होतो, 95 पासून कशाला 95 पाहिजे? राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज झाला किंवा SPI जिथे मी डायरेक्टर होतो 2010 ते 14, एकमेव इन्स्टिट्यूट जी जनरल थोरात, लेफ्टनंट जनरल थोरात यांनी इस्टॅब्लिश केली. जेव्हा वसंतदादा पाटील, त्यांचा एक छोटासा अॅनेक्डोट आहे, थोडीशी छोटीशी स्टोरी आहे. असंच NDA मध्ये थोरात सर वॉज दी प्रेसिडेंट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन, म्हणजे अध्यक्ष होते, आणि त्यांनी वसंतदादा पाटील साहेबांना, त्यावेळेसचे CM, त्यांना बोलवलं पासिंग आउट परेडला. पासिंग आउट परेडला गेल्यानंतर दोन मराठी माणसं, पहिल्यांदा नसेल बहुतेक, परंतु खूप त्यानंतर असं होतं की दोन मराठी माणसाबद्दल विचार करत होते. त्या दोन्ही मराठी माणसांना महाराष्ट्रीयन विद्यार्थी किती, ही जी परेड चालू आहे म्हणजे समोर थोरात साहेब, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची मुलं किती? तर थोरात सर म्हटले बोटावर मोजणे इतकी. म्हटले का? NDA इज इन महाराष्ट्र, महाराष्ट्रात आहे, पुण्यात आहे, खडक वाचलेलं आहे आपल्याकडे. आता त्याला एवढे 20 वर्ष होत आली, 2076 ची गोष्ट सांगतोय मी. म्हणजे असं का? म्हणजे सर आपल्याकडे त्या पद्धतीने कधी प्रिपरेशनच होत नाही, आपल्याकडच्या मुलांना त्याचं ज्ञानच नाही, एक्सपोजरच नाही. अर्ली बोर्ड म्हणून त्यांना घेऊन शिकवायला गेलं पाहिजे, ते होत नाही. म्हणजे यासाठी काय करायला पाहिजे? सेटअप बनवायला पाहिजे. तो कसा बनवायला पाहिजे? सगळ्यात पहिले म्हणजे की तो सेटअप ह्या एज्युकेशन सिस्टमच्या बाहेरचा पाहिजे. नाही तर गट शिक्षणाधिकारी, मग जिल्हा शिक्षणाधिकारी, मग त्याच्यानंतर सचिव, मग त्याच्यानंतर मग सेक्रेटरी, आणि मग झालं सगळं. फाईल वापस येईपर्यंत इकडचं 5वीचा मुलगा 12वी. काय तसं नाही चालणार. म्हणजे इट शुड बी कॅटे इस्टॅब्लिशमेंट. कॅटे इस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? सगळ्यात पहिले म्हणजे की ही ह्या सगळ्या चेनच्या बाहेर पाहिजे, एज्युकेशन डिपार्टमेंटच्या बाहेर हवी. त्याच्यानंतर ही डायरेक्ट नॉट इव्हन अ कलेक्टर, इट विल डायरेक्टली रिपोर्ट टू द एज्युकेशन सेक्रेटरी. कार्यस्थान 28 GAD त्यांच्या अंडरमध्ये एज्युकेशन सेक्रेटरी सुद्धा, सामान्य प्रशासनचा सेक्रेटरी, करेक्शन, कार्यस्थान 28 सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन. ही विल बी द IO, मतलब त्याचा ACR लिहिल त्या डायरेक्टर SPI चा. म्हणजे तो फ्री फ्रॉम ऑल दिस रेट टेपिझम अँड ऑल दॅट, ते असलं पाहिजे. टेलरमेड प्रिपरेशन असलं पाहिजे. पायलट प्रोजेक्ट सुरू करा, त्यांनी म्हटले सुरू करा. एक पायलट प्रोजेक्ट सुरू करा संभाजीनगरला, तो जर सक्सेसफुल झाला तर आणखी 4 ठिकाणी उघडू. तो पायलट प्रोजेक्ट एवढा सक्सेसफुल झाला आहे की त्या 2076 पासून आतापर्यंत त्या इन्स्टिट्यूटने 1000च्या आसपास तरी ऑफिसर्स प्रोड्यूस केले असतील. त्या इन्स्टिट्यूटने 5 वर्ष मी सुद्धा डायरेक्टर. परंतु त्या पायलट प्रोजेक्टचे रिप्लिका बनल्याने नंतर त्या 1च्या ठिकाणी ज्या 4 बनायला पाहिजे त्या काही बनल्याने, मग 95 आलं. 95ला महायुतीच्या सरकारने अचानक वाटलं की आपण जसं सैनिक स्कूल सोसायटीने प्रत्येक स्टेटमध्ये एक सैनिकी शाळा दिली, तशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सैनिकी शाळा झाली पाहिजे. चांगला उद्देश होता आणि आहे पण. त्याच्या अंडरमध्ये सैनिकी शाळा अलॉट झाल्या 95 मध्ये. त्याच्यापैकीच ही आपली इथली सैनिकी शाळा आपल्या ट्रस्टला मिळाली 95 पासून आजपर्यंत. तर ह्या सैनिकी शाळेमध्ये आणि NEP मध्ये काय साम्य आहे? हे ऑलरेडी ते तुमचं जे फाउंडेशन, प्रिपरेटरी, प्रायमरी अँड सेकंडरी, राईट, 3+3, 3+5+3+4, राईट, असंच आहे ना. तर आमच्याकडे ऑलरेडी 6वी, 7वी, 8वी हा एक आहेच. 9वी, 10वी, 11वी, 12वी म्हणजे आमच्या सैनिकी शाळा 6वी ते 12वी ऑलरेडी आहे. आमच्याकडे ऍटलिस्ट कमीत कमी एक सब्जेक्ट त्यांनी दिला की तुम्ही घेऊ शकता, तो म्हणजे जनरल नॉलेज, जो की बाकीच्या कुठल्याच शाळेत तुम्ही
11वी 12वी घेऊ शकत नाही किंवा बाकीच्या खालच्या सब्जेक्ट दिलं जातं. जनरल नॉलेज किती इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तो आपण ठेवलेलाच नाही. तो आता असा सेकंडरी मध्ये टाकला येतो, म्हणजे ज्याला म्हणतो आपण ग्रेड सब्जेक्ट, ज्याचा कोणी कॉग्निजन्स घेत नाही, तो ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे NEP मध्ये, की हा सब्जेक्ट तुम्ही देऊ शकता. काही काही स्कूलला वगैरे डिफेन्स स्टडीज पण होता सैनिक शाळांमध्ये. तो पुन्हा तुम्ही लोकांनी जे संस्था चालक आहेत त्यांनी रिक्वेस्ट करून सैनिकी शाळेमध्ये डिफेन्स स्टडीज हा पुन्हा इंट्रोड्यूस करावा, त्याच्यासाठी आग्रह धरला. तर त्या मुलांना पहिल्यापासून तो मिळेल बघायला, शिकायला. तर हे NEP आणि सैनिकी शाळा हे आमच्यासाठी हा ब्लेंड पहिल्यापासूनच राहिलेला आहे. आता नाव नवीन पर्स्पेक्टिव्ह मध्ये की शाळेमध्ये जेनेरिक जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस मी, कारण की ही PPT बेसिकली सैनिकी शाळेच्या दृष्टीने होती, परंतु आय विल ट्राय टू गो थ्रू क्विकली आणि कुठे कुठे संस्था चालकांनी शिक्षकांनी कुठे थोडासा जोर द्यायला हवा परफॉर्मन्स अनालिसिस, परफॉर्मन्स एनहान्समेंट मध्ये. आता जस्ट मध्ये घुसत असताना मला हे माहिती आहे की सैनिकी शाळेचं मला कल्पना आहे की आठवड्याला वर्कलोड हा 24 तासिका त्यांनी करायला हवा. राईट? बरोबर आहे ना? तुमच्या शाळेमध्ये बाकी शाळेमध्ये पण तेच आहे, 24 तासिका 45 मिनिटाच्या. आम्ही राईट? करेक्ट आहे सर? नाही, बाकीचे जागे आहेत का चेक करतोय. करेक्ट आहे? एक साथ आवाज नाही. करेक्ट आहे? नसेल तर हात वर करा, आणि जो झोपले असतील त्यांनी हात वर करा. तर 45 मिनिटाचे 24 तास 6 दिवसाच्या आठवडा 24 म्हणजे 4 पिरियड पर तासिक पर डे, 45 मिनिटाचे म्हणजे 180 मिनिट पर डे टीचिंग. आहे राईट? ऑन अन ॲव्हरेज कधी जास्त होऊ शकते, कधी 4 तास कधी 5 तास, पण ऑन अन ॲव्हरेज 180 मिनिट्स ऑफ टीचिंग. राईट? परंतु बाकीच्या एम्प्लॉईजला 8 तासाची नोकरी, 9 ते 5, आणि तुम्हाला 3 तासाची. असं का बरं? कारण की त्या 3 तासासाठी तुम्ही 5 तास तयारी करावी हे अपेक्षित. ॲज सिम्पल ॲज दॅट, बॉटम लाईन. पण ते अपेक्षित आहे, पण तेवढंच उपेक्षित पण आहे की तुम्ही 3 तास शिकवता पण 5 तास तयारी करा. तुम्ही घरी तुम्हाला काही करू देणार नाही तुमचे घरवाले तयारी शाळेसाठी, आणि ते तर फारच हा एक्सपेक्टेशन झालं की घरी तयारी करता इतक्या तास शिकायचे. 3 तास शिकवा, 5 तास हे करा. कारण नाही 5 तास तर 1-1.5 तास तुम्ही ऍडिशनल तुम्हाला दिलेले दुसरे टास्क ते आठवा, आणि 3 तास तयारी, 3 तासचा क्लास, 3 तासाची तयारी, आणि 2 तास को क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व ठेवा. झाले तुमचे 8 तास. आपल्यापैकी किती जण हे करतात? धावत आपण क्लासमध्ये पोहोचतो. आता पुन्हा तेच विषय येणार की म्हणजे मी माझा ट्रॅक जर खाली गेला तर विनाकारण क्लास नको होऊन जायला इथेच. परंतु वी डोंट डू दॅट. नाहीतर संस्था चालक त्याच्यावर पारदर्शक आहे किंवा सिन्सिअर आहे, ना तर टीचर सुद्धा. आय एम नॉट टेलिंग ऑल ऑफ यू, म्हणजे सगळ्यांना एकच कॅटेगरीत नाही. परंतु हे 3+5 आहे. तुम्ही जसं NEP आहे तसं तुम्ही तुमच्या 8 तासाचं विभाजन करा. 3 तासाचे क्लास, 3 तासाचं प्रिपरेशन आणि 2 तासाची को करिक्युलर ऍक्टिव्हिटी. संस्था चालकांनी टीचरने हा जर फॉलो केला फॉर्म्युला, बघा तुमचे विद्यार्थी पण किती खुश होते आणि पुढे जाते. बेस्ड ऑन टू दिस I will quickly go through. I gave it the name as a major mock. बसा काढलेच नाही. मी जास्त एम मध्ये जाणार नाही. कॉम्प्रेहेन्सिव्ह 360 डिग्री आपल्याला अनालिसिस करायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू वर्क अपॉन. काही की पॉईंट सगळ्यांनाच लागू पडतील असं नाही आहे, परंतु जेनेरिक करायचा प्रयत्न केला होता. आपला एम आहे टू एनहान्स दी परफॉर्मन्स. एका लाईनमध्ये सांगायचं म्हणजे की विद्यार्थ्यांचं कल्याण करणे, एक सशक्त भारत निर्माण करणे हा आपला उद्देश.
uplifting of an existing Sainik school, you can read schools over here. Schools are overview. Making it more presentable by recommending the suitable logo, layout, website and all the social media platforms. तुमचा प्रेझेन्स हा दिसला पाहिजे शाळेचा. ते विचार करून गेलं इथे सेल्फ फायनान्स स्कूल्सचे किती संस्था चालक केली. सेल्फ फायनान्स. ओके, सेल्फ फायनान्स मध्ये जॉब करणारे टीचर्स किती. सेल्फ फायनान्स. ओके, गव्हर्नमेंट सॅलरी प्लीज रेज द हँड. गव्हर्नमेंट सॅलरी. ओके, सर्वच. तर ह्या केसमध्ये आपण सगळ्यात मोठं निग्लेक्ट काय करतो माहिती का. टीचर आणि स्टाफ, टीचर आणि संस्था चालक म्हणून आपलं प्रेझेंटेशन, आपल्या शाळेचं प्रेझेंटेशन. आपल्याला माहिती आहे, टीचरला माहिती आहे की मला माझी सॅलरी 1 तारखेला मिळून जाते. संस्था चालक पण रिलॅक्स आहे. प्लीज तुम्ही तुमचा फेसलिफ्ट करा. यू मस्ट फेसलिफ्ट युअरसेल्फ. यू आर गोइंग टू कॉम्पीट विथ द प्रायव्हेट स्कूल्स. प्रायव्हेट स्कूलचे जे आता जसं तोच माझा मित्र ज्याचा मुलगा इंडस इंटरनॅशनल मध्ये आहे किंवा दुसऱ्या इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये आहे. थोडस नाही म्हटलं तरी आपण आपलं बेडरूम किंवा घर किंवा ड्रॉइंग रूम किंवा राहायची जागा स्वच्छ प्रशस्त असेल, प्रेझेंटेबल असेल तर ऑटोमॅटिकली फॉलो चांगला होतो. मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो तुमचा परफॉर्मन्स ठीक करायचा किंवा एनहान्स करायचा. सिंपल आहे. आपल्या स्कूलचं रॉ मटेरियल काय आहे. विद्यार्थी. राईट. कोणत्याही प्रोडक्शन युनिटचं किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनचं काय असतं. गुड रॉ मटेरियल, गुड प्रोसेसिंग, गुड फायनल प्रॉडक्ट. ॲज सिंपल आहे. जंक इन जंक आउट. ठीक आहे, आपण तसं म्हणू शकत नाही स्कूलच्या बाबतीमध्ये. परंतु जर तुमच्या स्कूलला तुम्ही जर प्रेझेंटेबल ठेवलं, तुमचा फेस लिफ्ट केला तर डेफिनेटली तुमच्याकडे जर बऱ्यापैकी जर फुटफॉल आला, तुमचे ठरलेले नंबर ऑफ ऍडमिशन्स आहे, तुम्ही जर ओव्हर सबस्क्राईब झाला तर ऑटोमॅटिक तुमच्याकडे चॉईस निर्माण होते. आता होत आहे काय, फर्स्ट कम फर्स्ट सीन तुम्ही घाबरून भरून घेतात ऍडमिशन्स आणि नंतर मग तुमच्या कोट्यामध्ये संपलं की तिथे विषय संपलं. 85 तुकडी सँक्शन असेल किंवा आणखीन काय असेल. मेजॉरिटी ऑफ अस आर स्ट्रगलिंग फॉर द क्वालिटी इनपुट्स और क्वालिटी ऍडमिशन्स. यस और नो. पण ते विषय आहे. तुम्ही तुमचा फेसलिफ्ट करा. कसं करायचं हा तुमचा लुकआउट आहे. साधं प्लास्टिक फ्री कॅम्पस ठेवणं सुद्धा वन ऑफ द फेसलिफ्ट. तुम्ही तुमचं ते ठरवायचं. तुम्ही तुमचं विजन मिशन असतील, सगळ्यांचे असतात की आपण आपला टार्गेट ठेवा. शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म प्लॅन त्याला आम्ही म्हणतो. शॉर्ट टर्म गोल काय किंवा आता गेल्या इथेच म्हटल्यानंतर प्लास्टिक फ्री करायचं म्हटल्यानंतर उद्या सकाळीच पहिला अर्धा तास सगळ्यांनी प्लास्टिक फ्री करायचा. तुमच्या कॅम्पसमध्ये नको असलेलं फर्निचर सगळ्यात पहिले, थंडी जोरदार चालू आहे, हे काढा सगळं बाहेर, साफ करा आणि मस्तपैकी शेकोटी पेटवा आणि त्याचा व्यवस्था करा. ठीक आहे. आपल्या स्कूलमध्ये तुम्ही बघा किती जंक पडलेला आहे. ठीक आहे. दॅट यू सी. तुमच्या क्लासरूम मध्ये, तुमच्या फॅन मध्ये, सगळ्या ठिकाणी यू डिसाइड हाऊ यू वर्क. आता ते मुलं जे तिथे 8 तास राहतात ह्या वयामध्ये, तुम्ही तुमचे 8 तास तिथे घालवतात. यू हॅव टू डू दॅट. सो शॉर्ट टर्म गोल इज फेस लिफ्टिंग. लॉंग टर्म plan is basically to have a good quality students. You must have your vision, mission, core values. प्रत्येक स्कूलने आपला कोर व्हॅल्यू ठरवून घ्यायला पाहिजे की माझा कोर व्हॅल्यू काय. हाऊ वॉज दिस कम्युनिकेटेड टू स्टेक होल्डर. तुमची कोर व्हॅल्यू काय, तुमचा USP काय, तुमची मेन सेलिंग प्रोपोजिशन काय, की तुम्ही स्पेशालिटी काय, हे तुमचे जे होणारे ऍडमिशन्स आहेत किंवा येणारे पालक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तिथे आपण मागे पडतो. तिथेच हे प्रायव्हेट कमर्शियल पोतर असो, ध्यान असो किंवा आणखीन XYZ असो, तिथे आणि इथे हाच फरक आहे. आणि काही मोठं कष्ट करायची गरज नाही याच्यामध्ये. कोणाला इथे कोई किसी का खून नहीं मांग रहा है, सुप्रीम सैक्रिफाइस नहीं मांग रहा है, सिर्फ थोड़ा सा स्वेट मांग रहा है. दॅट्स एंड ऑफ इट. आपण म्हणतो की सैन्य सेवेमध्ये गेलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. व्हॉट इज द बिगेस्ट डिफरन्स इन द लिडरशिप ऑफ द डिफेन्स ऑफिसर्स आणि सिव्हिल ऑफिसर्स. इथे तुमचा प्रिन्सिपल, तुमचा संस्था चालक असं म्हणजे इतनी कष्ट करो, इतना कष्ट करो कि एक दिन शहादत हो जाए, एक दिन शहीद हो जाओ.
कुलकर्णी सर एवढं कष्ट करा शाळेसाठी, एखाद्या दिवशी तुमची शहीद झाली तरी हरकत नाही. कुलकर्णी सर म्हणतील सर मी माझी व्हिअरच हे चाललं घरी. सो एवढं तर कोणी मागत नाहीये ना. तर ते जस्ट आस्किंग की आपला आपला क्लासरूम ठीक राहतो बॉस. दॅट्स ऑल. डिफाईन द एरियाज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इच की पर्सन. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये हिरार्की आहे का, हिरार्कीमध्ये की पर्सनची एसओपी आहे का, त्याला काय काम आहे, त्याची अकाउंटेबिलिटी काय, हे आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये संस्था चालकांनी प्राचार्यांनी असलं पाहिजे. की प्रत्येकाच्या रिटर्न मध्ये असलं पाहिजे की तुझा हा रोल हे रोल आहे. संस्था चालका संस्थेच्या लेवलला एक चार्ट ऑफ ड्युटीज असली पाहिजे, एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे की स्पोर्ट्स टीचरने हे असलं पाहिजे, हे रिपोर्टिंग झाली पाहिजे. टीचर्स असतील तर त्यांचं वेगळं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे त्यांचं वेगळं. विल गो थ्रू व्हेरी क्विकली इन दॅट. And key result areas defined for each department, clearly displayed for everyone's knowledge and reference. तुमचे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट मधला की रिझल्ट एरिया काय हो, की फॉर एक्झाम्पल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे तर सिटी बोर्ड कंप्लायन्सेस सगळ्यात मोठं येतं. ठीक आहे ना. जे पण गव्हर्नमेंटची कंप्लायन्सेस सगळ्यात महत्वाचे ते लिस्ट करून त्यांच्या टेबल असले पाहिजे, त्यांच्या समोर असले पाहिजे. जसं आमच्या फौजमध्ये साधं मंदिर परेड म्हणतो आम्ही त्याला, मंदिर परेड. आम्ही मंदिर में दर्शन भी करने के लिए जाते हैं, हमारे सारे ट्रिप तो भी वहाँ पे मंदिर परेड होता है. उसमें सब होता है, जूते निकालो, सॉक्स को इकट्ठा करो, उसके अंदर में रखो, एक लाइन में लगा के रखो. यस सर इतनी बारी जाते जाते हाथ धो के फिर टॉवेल को सीधा करो, उसमें चूड़ी नहीं होना चाहिए, फोल्ड नहीं होना चाहिए, इतना यहाँ तक. तर तसं तुमचा स्वतःचा की रिझल्ट एरिया काय आणि त्याच्यासाठी जी काय डॉक्युमेंट काय प्रोसिजर आहे ती असली पाहिजे. ती कोणाला तरी संस्था चालकांना पर्टिक्युलरली इनिशिएटिव्ह घेऊन ती करायला पाहिजे. अरे उलटा तो चालतंय. डेमोग्राफिक अनालिसिस म्हणजे तुमची शाळा कोणत्या लोकेशन मध्ये आहे, तिथल्या लोकांची रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्याच्यामध्ये पॅरेंटेज कसं आहे, सोशल स्टॅटा काय, दॅट इज नंबर अँड टाईप ऑफ स्टुडंट्स, टीचर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ अवेलेबल इन द रिजन. तिथे तुम्हाला कधी कधी असं होतं की त्या लोकेशन मध्ये तुम्हाला टीचर्स, आता हे तुम्हाला लागून आहे नाही माहित नाही, परंतु काही लोकेशन असे असतात स्कूल्सचे प्रायव्हेटली और सेल्फ फायनान्स मध्ये की तिथे चांगले क्वालिटी टीचर्स तिथे जाऊन राहायला तयार नाही. मग तुम्ही आता मॅक्झिमम आय नो दिस इज द ओपन सिक्रेट की कोणी आपल्या लोकेशनच्या शाळेमध्ये राहण्याच्या ऐवजी एक 50 किलोमीटर दूर जाऊन राहतोय. ब्रेकडाऊन ऑफ स्टुडंट्स ऑफ एज ग्रेटर अँड एनी स्पेशल एज्युकेशन नीड्स. तुमच्या एरियामधले स्टुडंट्स कोण आहेत, कसे आहेत, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांचा स्ट्राटा काय आहे, ह्या गोष्टी अनालाइज करायला पाहिजे. आपण काय करतो की घेतो आणि जसं आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये 11वीला मी डायरेक्ट ऍडमिशन देतो. मी काय करतो, मी मुलगा कुठल्या माझ्याकडे जवळपास 1000+ ऍडमिशन सीकर्स असतात. 1000 ते 1200 ऍप्लिकेशन्स येतात माझ्याकडे 120 ऍडमिशनसाठी 11वीची. आणि ते येत असताना आल्यानंतर ऍडमिशन दिल्यानंतर आय कॉल द फाउंडेशन असेसमेंट टेस्ट. आल्या पहिल्या दिवशी आज रिपोर्टिंग सेरेमनी आहे, त्या दिवशी त्याची फाउंडेशन असेसमेंट टेस्ट. कशावर, 8वी 9वी 10वीचा त्याला एक पेपर देतो, कॉम्बिनेशन ऑफ ऑल दी सब्जेक्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा. आणि त्याच्यातून आय ड्रॉ कन्क्लुजन और इंटरप्रिटेशन ऑफ दॅट डेटा की माझ्याकडे 120 आलेल्यांपैकी एक्स सब्जेक्ट मध्ये किती कम्फर्टेबल आहे, किती नॉट कम्फर्टेबल आहे, किती जणांना फाउंडेशन रिपीट करायची गरज आहे. आणि कम्प्लिटली पहिले 15 दिवस मी 11वी किंवा 12वी शिकवतच नाही. वी टीच देम द ॲज पर देअर रिक्वायरमेंट ऑफ 8 फाउंडेशन जिथे ते कमजोर आहे. कारण की असं तर एक्सपेक्ट करणं अशक्य आहे की सगळ्याच विषयामध्ये सगळेच मुलं सगळे सारखेच आहे. तुमच्याकडे जे पण येणार आहे, जो पण 45ची बॅच येईल, पहिलीत येईल, सैनिक शाळेमध्ये 5वीत येईल किंवा नवीन मुलं तुमच्याकडे आला मध्येच डायरेक्ट ऍडमिशन्स पण येतात आपल्याकडे. आम्हाला 7वी 8वीला डायरेक्ट 5-6 मुलं येतात. त्याचं तुम्ही भले तुम्हाला त्याला द्यायचंच आहे, कमर्शियल कंपल्शन आहे की नाही आपल्याला ऍडमिशन पाहिजे, आपण डिनाय नाही करू शकत, नका करू, बिकॉज इट्स अ कमर्शियल अँगल ऑल्सो. पण ऍडमिशन दिल्यानंतर देताना कमीत कमी त्याची टेस्ट घ्याच.
म्हणजे त्याची तुम्ही ऍडमिशन टेस्ट घ्या. असं ऍडमिशनसाठी म्हणून नका घेऊ, फक्त जा फाउंडेशन असेसमेंट टेस्ट ह्या नावाखाली घ्या. म्हणजे त्या मुलाला ते रिक्वायरमेंट आहे का ते तुम्हाला कळेल. हे इतकं सोपं आहे. सो दॅट यू कॅन स्पेंड सम टाइम ऑन हिट. दॅट इज वन. नंबर ऑफ चिल्ड्रन विथ लर्निंग डिसेबिलिटीज ऑर मेंटल फिजिकल चॅलेंज असं बऱ्याच वेळेस होतं. आपल्याला मेंटल चॅलेंज म्हटलं की मेंटली चॅलेंज किंवा मेंटली रिटार्डेडच वाटतात. पण तारे जमीन पर सगळ्यांनीच बघितलं असणार आहे की नाही. प्रत्येकाला माहिती की प्रत्येक स्टुडंटची रिक्वायरमेंट वेगळी आहे, पण आपल्याला ते असेसमेंट करायला किती वेळ लागतो. नवीन मुलगा तुमच्याकडे पहिलीत आलं तर गोष्ट वेगळी आहे. सैनिक शाळेत 6वीत आलं तर तिथे 45 मुलांना एक फाउंडेशन टेस्ट केला, ठीक आहे. कुठे तुमच्या बाकीच्या नॉर्मल स्कूलमध्ये 8वी मध्ये मुलगा आला त्याला एखादा कॉम्प्रहेन्सिव्ह क्वेश्चन पेपर बनवून ठेवा ज्याच्यामध्ये सगळ्याच सब्जेक्टचे 4-4, 5-5 क्वेश्चंस असतील. सो दॅट यू कॅन अनालाइज यार ये बॉस ये इसमें अच्छा है, इसमें ज्यादा जोर देने की जरूरत नहीं, मतलब फाउंडेशन की जरूरत नहीं है. यू कैन गो बैक टू दी सब्जेक्ट विच इज वीक एट and that is how you can go ahead. इन्फ्रास्ट्रक्चर अनालिसिस याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याला असं वाटतं की आमच्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे, आमच्याकडे काय असंच आहे व्हर्टिकलच. अहो आपल्याकडे सगळे मुलं ठीक आहे, आजकाल तो की एरिया असतो, परंतु एकलव्य पण असतातच. काही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नसते, ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. परफॉर्मन्स तुम्ही असं नाही आमच्याकडे जागाच नाही आहे काय याच्यात राहू नका. एव्हरीबडी इज नॉट लकी टू हॅव 152 एकर्स का कॅम्पस, ठीक आहे. आपल्याकडे जे आहे ते आहे, ज्याच्यामध्ये व्हॉट बेस्ट यू कॅन डू इट अबाउट, ठीक आहे. त्यालाच तुम्ही स्वच्छ ठेवून चांगलं ठेवून काय करू शकते ते बघायला पाहिजे. रिक्वायरमेंट ऑफ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर हे मिनिमम, जसं सैनिकी शाळेसाठी ते क्लासरूम, लॅब, स्पोर्ट्स फॅसिलिटीज, लायब्ररी वगैरे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्या बजेटमध्ये मी येईल 5 मिनिटामध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर आय टोल्ड यू की जास्त त्याच्यावर पागुलवा करायचा गरज नाही. तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट करू शकता, ठीक आहे. रेसिडेन्शियल स्कूल आहे तर डेफिनेटली रेसिडेन्शियल स्कूल वाल्यांना तर अकोमोडेशन बॉईज गर्ल्ससाठी वेगळं असलं पाहिजे. देर आर प्रिस्क्राईब नंबर ऑफ बाथरूम्स पर स्टुडंट्स ऑल्सो रेसिडेन्शियल स्कूलमध्ये. त्याचा अनालिसिस पण आहे, तो अवेलेबल पण आहे, वेबसाईटवर अवेलेबल, सगळीकडे आहे. आपण ओव्हर सबस्क्राईब होणं पण चुकीचं, इन्फ्रास्ट्रक्चर विनाकारण मोठं करून सुद्धा चुकीचं. कित्येक सारे टेक्निकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, शाळा सुद्धा भरमसाठ इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून टाकलं डे 1लाच, आणि नंतर लक्षात आलं की अरे हे तर सबस्क्राईबच होत नाहीये, ब्रेक इव्हन यायला तयार नाहीये. मग कुठेतरी मग कंजूसी करा, आणि सगळ्यात सोपी कंजूसी जिथे होती ती म्हणजे सॅलरी कट करा, ठीक आहे. नाही तर मग कॉम्प्रोमाइज करा, क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करून आणा. म्हणजेच रॉ मटेरियल इज गुड, इनपुट इज गुड, प्रोसेसिंग इज नॉट गुड, आउटपुट इज नॉट गुड. इनपुट इज गुड, मुलं चांगली आली, पण त्यांच्यावर प्रोसेसिंग करणारा असेंब्ली लाईन म्हणजेच टीचर्स, क्लासरूम वगैरे त्याच्या व्यवस्थित काम नाही झालं तर आउटपुट इज नॉट गुड. तर त्याच्यामुळे हे दोघांचं कॉम्बिनेशन असणं फार गरजेचं. रेसिडेन्शियल ऑफकोर्स क्वालिटी ऑफ फूड मॅटर्स, कारण की बरेचशा आया भगिनी ज्या असतात ते सगळ्यात पहिले जेवणावर तिकडे लक्ष देतात आणि ते दिलं पण पाहिजे, ठीक आहे. अनलेस अँटिल दे डझंट हॅव अ न्यूट्रिशियस अँड कॅलरी रिक्वायर्ड फूड दे विल नॉट परफॉर्म एनीवेअर, लेट मी टेल यू. मग त्याच्यामध्ये खूप काही महागडा कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे जेणेकरून त्या मुलाला रिक्वायर्ड कॅलरीज ह्या मिळाल्या पाहिजे. बाकी नाही म्हणजे टेस्ट नाही मिळाला तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु देर हॅज टू बी अ रिक्वायर्ड इन्ग्रेडियंट दॅट इज कॅलरीज पर्टिक्युलरली, ज्या की प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स याच्यातून मिळू शकतात. तर ते संस्था चालकांनी जे मेस हँडल करतात त्या लोकांनी पण हा फॅक्टर पण दुर्लक्षित केला नाही पाहिजे. इफ इट इज अ रेसिडेन्शियल स्कूल, नाव डेज डे बोर्डर पण आहे, दुपारचा लंच तुम्ही लोक देतात. तुमच्या पालकांकडनं तुम्ही जर टिफिन मागवताय तर टिफिनवर पण एक तुम्ही डिटेल करा. यू डिटेल वन लेडी स्टाफ और हुसेवर की येणाऱ्या टिफिनचं एक डायटिशियन कडनं रिकमेंडेशन घ्या की कोणते फूड्स आहेत. एवढं मायन्यूट डिटेलमध्ये जायला पाहिजे की डायटिशियन काय लागतो. एक डायटिशियन पकडायचं, त्याच्याकडनं विचारायचं, तो ब्रेकफास्ट पॅरेंट्सला रिकमेंड करायचा की याच्या बाहेरचा ब्रेकफास्ट आला नाही पाहिजे टिफिनमध्ये. दॅट्स द एंड ऑफ इट. कारण की ही तुम्ही एक छोटीशी गोष्ट निग्लेक्ट करून चालणार नाही. आपल्याला आपलं जर पोट रिकाम असलं असतं किंवा आपल्याला जर भूक लागलेली, आपल्याला जर क्लासमध्ये लक्ष लागेल का,
नाही लागणार. असेल तो परफॉर्म करेल का स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्हिटीज? नाही करणार. फॅक्टर फार छोटा आहे पण इम्पॅक्ट फार मोठा आहे त्याचा. तर तुम्ही तुमच्या स्टाफ पैकी एखाद्याला डिटेल करा की भाई ब्रेकफास्ट में ये न्यूट्री क्रोनोलॉजी, डायटिशियन पकडा, ठरवलेले इझी टू मेक होम मेड ब्रेकफास्ट ठरवा, लंच असेल तर लंच ठरवा, पॅरेंट्सला ते लिस्ट द्या, त्या लिस्टनुसार आलं पाहिजे. पॅरेंट्स पण खुश क्या त्यांना एक्सप्लेन करा, टेल देम की वाय दिस. नाहीतर आजकल ब्रेडवर जैम लावून पकड़ा तो सीधा टिफिन में ठूस दिया, उसको धक्का मार के भेज दिया, वो बेचारा फंगल वाला ब्रेड है, स्लाइस है, वो भी नहीं देख रहा है और बाकी कोई नहीं देख रहा है उसको. तो दिस इज समथिंग विच इज व्हेरी छोट्या गोष्टी असतात, त्या आपल्याला बघावंच लागतात. हायजीन अँड ऑल सॉरी हायजीन अँड ऑल दॅट पर्टिक्युलरली मी तुम्हाला सांगतो वाय हायजीन अँड सॅनिटेशन इज मोर इम्पॉर्टंट. बिकॉज एक मुलगा किंवा विद्यार्थी जेव्हाही केव्हा आजारी पडतो तो एक दिवसाचा विषय नसतो. त्याच्या 2-3 दिवस अगोदर त्याचं लक्ष नसतं क्लासेसमध्ये, तो डिस्टर्ब असतो, तो किंवा ती आजारी पडल्यानंतर सुद्धा तो 1-2 दिवस घेतो. आजार 1 दिवसाचा असतो परंतु त्याचा इम्पॅक्ट पूर्ण आठवडाभरात होतो. आणि त्या आठवडाभराचा त्या जो टॉपिक शिकवला गेलेला आहे ते जर फाउंडेशन असेल कुठल्या दुसऱ्या येणाऱ्या टॉपिकचं तर तो आणखीन इम्पॅक्ट करतो. मी असं बघितलं की माझे काही विद्यार्थी समजा त्याने पूर्ण अकॅडमिक इयर मध्ये एकही सुट्टी नाही घेतली तर ऑटोमॅटिकली देर इज अ ग्रोथ इन हिज परफॉर्मन्स. ऑटोमॅटिकली नॅचरल. का? कारण कन्सिस्टन्सी. सेम वे तुमच्या संस्थेने नियम बनवायला पाहिजे किंवा तुम्ही ऍज अ टीचर नियम बनवायला पाहिजे की बाबा माझ्या मामाच्या काकोच्या पुढच्या पुतणीचं मुंज होतं किंवा साखरपुडा होतं त्याच्यामुळे घेऊन जातो. तो काय पंडितच का? ते पोर म्हणजे पंडित येते, तो गेला नाही तर मुंज होणार नाही. हा त्याचा प्रॉब्लेम तो नसतो, तो जाणार 2 दिवस शाळेत. सर एकच दिवसाची गोष्ट आहे, 1 दिवसाची गोष्ट नाही. तो आल्यानंतर सुद्धा त्याच्या गप्पा मारत होता बाकीचे 2-4 मित्र. आडू तुला काय सांगू काय डीजेवर डान्स केला होता लय मजा केली झालं. म्हणजे बाकीच्या 2-4ला घेऊन तो पण जो टाइमपास करायला तो करतो. त्याच्यामुळे हायजीन, लिव्ह पॉलिसी, प्रत्येक स्कूलला आपल्या स्टुडंटची लिव्ह पॉलिसी. यू मेक अ अथॉराइज्ड लिव्ह. तुम्ही त्यांना म्हणा की तुम्हाला वर्षातून 5 दिवस तुम्हाला कोणी स्टॉप करत नाहीये. तुमचे इंटरनल रूल बघा, नोबडी स्टॉपिंग यू. यू टेल देम इन ऍडव्हान्स की बॉस ऐसा आहे, आमच्या शाळेचा रूल आहे की तुम्हाला वर्षातून 5 दिवस किंवा 6 दिवस किंवा 10 दिवस व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डिसाइड सुट्टी मिळेल. अदर दॅन मेडिकल लिव्ह. जशी आपल्यासाठी मेडिकल लिव्ह आहे, बाकी लिव्ह आहे, तशी त्यांच्या पण ठरवा. मेडिकलवर आपल्याला काही करू शकत नाही आपण त्याला, पण अदरवाईज यू कॅन टेल दॅम की इतके दिवस सुट्टी घेतली, तुमच्या सुट्ट्या संपल्या. तुम्ही प्लॅन करा, पालकांना सांगा की तुम्ही प्लॅन करा की तुमच्या मुलाला वर्षातून तुम्ही डिक्लेअर करा पालकांमध्ये त्या विद्यार्थ्याला वर्षातून 10 दिवस सुट्ट्या मिळतील. ही हॅज अ अथॉराइज्ड 10 days leave like we have. So that they can also plan and we can also plan for them. So that is more important. Now academic performance. We'll go to the academic now. Curriculum pattern. आता सैनिकी शाळेचं एका वाक्य सांगतो की जसं ते म्हणतात की अफिलिएशन सीबीएसईला करायचं, सीबीएसईचा पॅटर्न करायचं, असं करायचं तसं करायचं. राईट फ्रॉम आय एम टेलिंग यू SPI इज अ स्टेट बोर्ड इन्स्टिट्यूट, सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. जिथे त्यांनी थोडं चुकीचं सांगितलं होतं. ज्यावेळेस मी त्यावेळेस 2012ला म्हणजे 2010 ते 14 डायरेक्टर होतो. 2012ला 43 मुलांची फक्त बॅच होती. 43 पैकी 39 मुलं UPSCचे रिटर्न पास झाले. म्हणजे आजपर्यंतचा रेकॉर्ड. नॅशनल रेकॉर्ड 0.1% आहे सर, 0.1 नॅशनल रेकॉर्ड. जर 7 लाख मुलं जर परीक्षा दिला तर 7,000 पोरं फक्त पास होतात रिटर्न. आपण त्यावेळेस नाव तुम्ही सगळे टीचर लोक आहेत, 43 ते 39 किती टक्के झाले. तर तिथे ती SPI इज अ बेसिकली स्टेट बोर्ड स्कूल affiliated to one of the state board schools. But who is stopping you to adopt the NCERT ka books which is a base for NDA? तुम्ही फॉलो त्याला करा, बोर्डाची एक्झाम याच्यातून निघतो. तसंच तुमचे समजा 11-12 तुमच्या शाळेतली मुलं आहेत, तुम्हाला तुमचा जर परफॉर्म व्हायला, बाकी शाळेची गोष्ट करतोय, तर तुम्ही जर समजा तुमची स्टेट बोर्ड आहे आणि तुमचा परफॉर्मन्स, तुमचं रेप्युटेशन जर सुधारायचं असेल तर तुम्ही तुमच्या शाळेमध्येच कशाला त्यांनी नीट आणि JEEच्या क्लासेस आणि MSCTच्या क्लासला बाहेर जायला हवं.
Why can't you devote one more extra period or 1 hour time in a day based on to the NEET and JEE in your school campus itself? आणि 11-12ला तुम्ही NCERTचे फार स्वस्त पुस्तक मिळतं. NCERTचं एक बंच त्यांना विकत घ्यायला लावा किंवा तुम्ही द्या. 10,000 रुपयाला पुस्तक येतात NCERT. आय होप यू नो दॅट. तुम्हाला कल्पना आहे त्या गोष्टीची, हो की नाही? तुम्ही त्यांना कंपल्सरी करा. त्यांना म्हणा तुम्ही हा तुम्ही सिलेबसचा अभ्यास करा. ज्यांना करायचा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे, तुम्ही आपला कमीत कमी PCMचा एक NCERTचा सेट घ्या. नाहीतर तुम्ही द्या. काय इट इज नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. आपला खर्च दुसरीकडे भलतीकडे किती होतो ते आपल्याला लक्षात नाही. पण दिस इज मोर इम्पॉर्टंट. पॅटर्न त्याच्यावर क्युरिक्युलम पॅटर्न आय डोंट सबस्क्राईब की आमच्या स्टेट बोर्डचे आम्ही कसं हे करणार की आमचे बोर्ड आहे, हे बोर्ड आहे, ते बोर्ड आहे. तुम्हाला टेक्स्ट बुक ते दुसरं हा अपना क्या नाम का रांचो, तो किसी भी क्लास में जाके बैठा हो, कुछ भी पढ़ के वापस आ जाता है. तो वैसे आपको किताब कोई भी हो पढ़ने दो, उसको कोई प्रॉब्लम नहीं. बाकी टेक्निकल है. लास्ट इज प्रोवाइडिंग डिटेल्स ऑफ युनिक अकॅडमिक प्रोग्राम्स और एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज फॉर स्टुडंट. तुम्ही पालकांना क्लासरूम 4 वॉल्स ऑफ क्लासरूमच्या बाहेर पण काय देतात ते पण तुम्ही ऍज अ तुम्हाला सगळ्याच टीचरला संस्था चालक सुद्धा पाठवतच असते की जा थोडंसं ऍडमिशन गोळा करून आण. 5-5 ऍडमिशन सगळ्यांनी घेऊन यायचे. आम्हाला इथे मला आय एम नॉट बोस्टिंग माय सेल्फ, बट आता माझ्याकडे 3 लोकेशनला स्कूल चालवतो सर रेसिडेन्शियल. ठीक आहे. ऑफकोर्स इट इज आय रन इट ऑन अ व्हेरी प्रोफेशनल लेवल. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे 1200 ते 1300 ॲप्लिकंट्स असतात. आय हॅव टू रिजेक्ट मोर स्टुडंट अँड सिलेक्ट. अँड देर आर सो मेनी इन्फ्लुएन्शियल पीपल राईट द लेटर. इकडून तिकडून कोणी मंत्री सांगते रिझल्ट मेरा भी बच्चे का ॲडमिशन याला लावून टाकावं, याला चिटकवून टाका. तसं तर तुम्ही तुमचे काय को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत तसं तुम्ही जाता. तुम्ही टीचर्सला पाठवता संस्था चालकांच्या ऍडमिशनसाठी. तर तुम्ही तुमचं काय केअर आहे, युनिक सेलिंग प्रोपोजिशन आहे, तुमचे काय ऍक्टिव्हिटीज आहे, तुम्ही तुमचं स्वतः ब्रँडिंग करा, त्यांना पाठवा. तेव्हा कुठे ते अकॅडमिक्सला पण इम्पॉर्टन्स होते. कारण की आपल्याकडे कसे मिक्स बॅग असते. काही पालक काही विचार न करता हा चेहऱ्याला पाहून तुमच्याकडे हा अरे सरला मी चांगलं ओळखतो, काळजी घेतील माझ्या पोराची, द्या पाठवा. काही जण अकॅडमिक्सला इम्पॉर्टन्स देतात, काही जण को करिक्युलरला देतात, काही जण स्पोर्ट्सला देतात. आम राईट. त्याला काही जणांना तर आउटराईटली स्पोर्ट्स पर्सन बनवायचं असतं. ठीक आहे. पॉलिटिशियन किती जणांना बनवायचं असतं तो वेगळा भाग आहे. परंतु सगळे चॉईसेस ओपन असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे ह्या गोष्टी त्यांना सेल करायला पाहिजे. असेसमेंट सिस्टम. आता सगळ्यात महत्त्वाचं मुलाचं असेसमेंट सिस्टम की हाऊ यू हॅव टू डू द असेसमेंट ऑफ द स्टुडंट. तुमच्या मुलांचं असेसमेंट नाही केलं तर मग काही उपयोग नाही. आपण ज्यावेळेस जेव्हाही केव्हा कुठलाही प्रॉडक्ट बनवतो तेव्हा साधं आपण समजा घरामध्ये किचनमध्ये समजा जर कणिक मळताना ते बरोबर झालं की नाही, 5 मिनिट झाला की नाही, 1 तारी झाला की नाही, सगळं बघतो आपण. राईट. तर तसंच तुम्ही सगळ्या व्यक्तींनी आपण ज्या प्रॉडक्टवर काम करतोय तो प्रॉडक्ट आपला खरंच ते बनतोय का काहीतरी भलतच बनतंय ते बघायला. स्टुडंट्स असेसमेंट फॉर्मेटिव्ह समेटिव्ह प्लॅन फॉर द स्कूल टू ट्रॅक अँड सपोर्ट अकॅडमिक प्रोग्रेस. रनिंग अ 360-degree असेसमेंट सिस्टम फॉर स्टुडंट्स अलॉंग साइड देअर अकॅडमिक. 360 म्हणजे कोणती हो? त्याचे बाकीच्या ऍक्टिव्हिटीला पण तेवढंच वेटेज द्या, तेवढंच सिन्सिअर राहा. जस्ट फक्त त्याच्यामध्ये स्टेज करेज, पब्लिक स्पीकिंग, स्पोर्ट्स काहीतरी आपलं करू नका. थातूरमातून करण्यात काही अर्थ नाही. यू शुड इफ यू वॉन्ट टू कॉम्पीट विथ दी बेस्ट इन द सर्व्हिसेस, बेस्ट इन दी मार्केटच म्हणावं लागेल एक प्रकारे. ठीक आहे. वाईट शब्द आहे परंतु वापरावा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काही वावलं नाही. रिकमेंडेशन ऑफ गेम्स अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. यू मस्ट रिकमेंड द स्टुडंट की सगळ्याला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली बनायचं असतं. तुमच्या स्पोर्ट्स टीचरला सांगा की सबमिट कर रिपोर्ट की याच्यातला कोणता विद्यार्थी संस्था चालकांनी की तुझ्यातला कोणता विद्यार्थी कोणत्या स्पोर्ट्समध्ये चांगला आहे. ठीक आहे. पॅरामीटर्स अवेलेबल आहे की जर तुमची हाईट इतकी असेल, रिस्ट एवढ्या इंचाचा असेल किंवा मिलीमीटरचा असेल किंवा थाय मसल्स किंवा काफ मसलची घेर एवढा असेल तर तो ह्या स्पोर्ट्समध्ये नॅचरली चांगलं करू शकतो असं स्पोर्ट्स सायन्स म्हणतं. अनलेस तुमच्या काफ आणि थाय मसल मध्ये ताकद नसेल तर तुम्ही लांब उडी, उंच उडी ह्या गोष्टी करू शकत नाही. ठीक आहे. तुमच्या बायसेप मध्ये ताकद नसेल तुम्ही भाला फेक
वगैरे फेन्सिंग बॉक्सिंग करू शकत नाही. तर तुम्ही असं काहीतरी खानापुरती करायचे बॉक्सिंग करायचे म्हणून करू नका. स्पोर्ट्स इज ऑल्सो कमिंग अप इन अ बिग वे. हे सुद्धा तुम्ही निग्लेक्ट करू नका. तुम्ही स्पोर्ट्स टीचर आहे का, चला जाके काहीतरी दुसरंच काहीतरी करू नका. ते पोरांना घेऊन जायचं काहीतरी स्पोर्ट्स टीचर म्हणजे बिचारा स्कूल मध्ये सगळ्यात म्हणजे मॅन फ्रायडे कुछ भी कोई नहीं करा तो बुला उसको. नका करू असं. ठीक आहे. let that and that tangent, that vertically of a school also grow. There are certain schools known by the sports. ठीक आहे. त्यातल्या त्यात तुम्ही एक स्पोर्ट्स पिकअप करा तुमच्या लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. यू मेक दॅट स्कूल ॲज अ रिनाउंड लोकेशन ऑफ द प्लेस फॉर दॅट पर्टिक्युलर. की पूर्ण भारतभरातनं आणि तेवढं मोठं लक्ष द्यायला काय प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे काहीच नाहीये. तुमच्याकडे समजा एवढा हॉल आहे, तुम्ही एक फायरिंग रेंज 10 मीटरचा बनवला आहे, बहुत बढिया असा बनवलेला आहे, काय लागत नाही त्याला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वन ऑफ द बेस्ट कोच घेऊन या, बेस्ट शूटर घेऊन या ॲज अ ट्रेनर म्हणून. आणि ट्राय टू बिल्ड युअर स्कूल ॲज अ स्कूल नोन फॉर दॅट गेम. एक गेम उचला कोणता, एकच गेम की ह्या गेम मध्ये आमच्या स्कूलला आपण या लेवलला घेऊन जायचं. यू पिकअप एनी वन स्पोर्ट्स ॲज पर युअर इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल तुमच्या शाळेमध्ये. बघा ऑटोमॅटिक त्या गेमसाठी म्हणून ऑल ओव्हर इंडियातनं कोणी ना कोणी येईल तिथे आणि दॅट विल गिव्ह यू द नेम लाईक एनी. सो दॅट इज व्हॉट इज गेम्स रिकमेंडेशन ऑफ गेम्स अँड ऑल दॅट. टीचिंग अँड लर्निंग, बेंचमार्किंग द क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लेवल ऑफ द टीचिंग स्टाफ. आता हा फार मोठा कळीचा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण जास्त न बोललेलो आहे. ठीक आहे. सपोर्ट फॉर कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट अँड प्रोग्राम टू इम्पोज टीचर स्किल्स अँड इफिशियन्सी. परंतु मनुष्य स्वभाव असा आहे, मी एकच सांगतो, सगळ्यामध्ये चांगुलपणा आहे. म्हणूनच आपण आज इथे सगळे येऊन बसलेलो. नाही तर आपण पण जंगलमध्ये मोगली म्हणून फिरलो असतो. ठीक आहे ना. कोणी कोणाचं ऐकलं नसतं, कॅनामिलिझम केलं असतं, आपण एकमेकांचे गळे कापले असते, आपण मॅन इटर राहिलो असतो. पण आपल्याला सतत संस्कृती दिलेली आहे, ठीक आहे नाही. आपल्या मुळातच आपल्यामध्ये एक चांगलं मन असतं, त्याला टटवणे का कोशिश करू. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की रतन टाटा काय करत होते, हो पैसे कमवत होते, असं कोणी म्हणता का. रतन टाटांनी काय केलं आहे आयुष्यामध्ये, पैसे कमवले असं म्हणतात. रतन टाटांनी काय केलं, ट्रक बनवले, एरोप्लेन बनवले, हे बनवले. तर पाटील साहेब कोण होते, हो पगार घेत होते, नोकरी. असं कोणी म्हणतात का. पाटील साहेब कोण होते, टीचर. यू आर नोन बाय युअर प्रोफेशन, यू आर नोन बाय युअर प्रोफेशन. And salary is not your product. ठीक है ना. That is your byproduct. ठीक आहे. तुम्ही काम काय करता ते तुमचं प्रोडक्शन आहे, ते तुमचं प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्ट साठी तुम्हाला सॅलरी मिळते, दॅट इज बाय प्रॉडक्ट. वी आर मोर फोकस्ड ऑन अवर बाय प्रॉडक्ट दॅन अवर प्रॉडक्ट. And that is something which is not good as a nation. Okay. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचा सेल्फ अनालिसिस करा. सांगितल्याप्रमाणे 3+3+2 आपल्याला आपली NEP लावून घ्या. 3 तासाचे क्लास, 3 तासाची तयारी, 2 तासाची अदर ऍक्टिव्हिटीज. ठीक है. रिकमेंडिंग रिटेंशन पॉलिसी, ये तो बहुत खतरनाक प्रोग्राम है. मतलब ये यहाँ तो लागू ही नहीं होता है. नहीं तो अगर कॉर्पोरेटर हमारे जैसे स्कूल में कहीं इधर उधर होता है, रिटेंशन परफॉर्म और पेरिश. ठीक है. आणि ते तुम्ही तुमच्या गणितात कसं बसू शकता तुम्ही बघा. आणि तुम्ही जे स्वतः टीचर्स आहात त्यांनीच हे बघायला पाहिजे की वाय आय शुड बी इन दॅट ब्रॅकेट, वाय आय कॅन नॉट गिव्ह माय. ऍटलिस्ट तुम्ही तुमचे 100% नका देऊ. तुम्ही तुमच्या ब्रोकरचा बिझनेस चालू ठेवा. ठीक आहे. तुम्ही बाकी तिकडचे उद्योग तुमच्या मिसेस एखादी छान साडीचं दुकान टाकलं असेल तर तिच्या पर्चेसिंगवर सुरतला जा, जिथं जायचं तिकडे जा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुमचा अधिकार, तुम्ही तुमच्या सुट्टीमध्ये जाता, पण तुम्ही ते फक्त 8 तासामध्ये आपलं करा. बघा कसं संध्याकाळची झोप छान लागते आणि शेवटचा श्वास गोड होतो. नेक्स्ट, टीचिंग अँड लर्निंग. टीचिंग मेथड्स, टीचिंग मेथॉडॉलॉजीज यूज. कोणत्या टेक्निक्स तुम्ही वापरता. इतक्या पुढे गेले टेक्निक आजच्या तारखेला. सगळं म्हणजे एखाद्या वेळेस जसं मध्यंतरी ऑनलाईन सगळं झालं होतं तर त्यावेळेस सगळे टीचर्स हादरले होते. कोरोना काळामध्ये प्रायव्हेट स्कूल्स अँड कॉलेज आणि कोचिंग क्लासेसवर खूपच हादरले होते. ठीक आहे ना. एक तर माझ्या ओळखीचा म्हणजे माझा स्वतःचाच होता तिकडचा, ही वॉज फ्रॉम बिहार, एक्सलंट टीचर. ठीक आहे. म्हणजे सांगायला नको, पण ती एवढा डब घ्यायला आला कोरोना काळामध्ये. सर्किटमध्ये गेला, वेगळ्याच टीचर आहे, कोण ध्यान ठेवा. तर
ड्रग्सच्या तस्करीमध्ये पकडला गेला आणि आता सध्या जेलमध्ये. ठीक आहे. कहाणी ही आहे की आपला जॉब सेफ आहे, आपलं सगळं छान आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही नवीन करायची गरज नाही असं समजू नका. कधी काय काळ येईल काही सांगता येत नाही. आपल्या स्किल सेट डायव्हर्सिफाईड ठेवा. ऑनलाईन झालं होतं टीचिंग, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की तुमच्यावर काय परिस्थिती निर्माण झाली होती. तर टीचिंग टाईम मेथडॉलॉजी, इंटिग्रेशन ऑफ टेक्नॉलॉजी टीचिंग अँड लर्निंग, अवेलेबिलिटी अँड यूज ऑफ टीचिंग एड्स. संस्था चालकांनी टीचर्सने मागा, पाहिजे असेल तर काही लावून घ्या, स्मार्ट बोर्ड काही लागत नाही त्याला, किंवा बाकीच्या गोष्टी. मेक इट इंटरेस्टिंग. ठीक आहे. नुसतं साधा व्हिडिओ जरी दाखवला, आजकाल ऑनलाईन ते बघतात, काय बघतात माहित नाही. पोरं पण इट इज अ इन्फॉर्मेशन बंबार्डमेंट, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. आजकाल शिकवलं होतं व्हॉट नॉट टू सी, ओके, रादर दॅन व्हॉट टू सी. ठीक आहे. व्हॉट नॉट टू वॉच हे शिकवावं लागतं. मग ते करत असताना तुम्ही स्वतःचे एक पेन ड्राईव्ह मध्ये सबमिट करा, गोळा करा, तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड फोल्डर्स मध्ये ठेवा, टॉपिक वाईज त्याचा वापर करा, तो दाखवा. बघा कसे तुमच्यावर प्रेम करतात तुमची मुलं. स्टुडंट्स एंगेजमेंट. हाऊ डज द स्कूल एंगेज स्टुडंट्स इन लर्निंग? दॅट इज मोर इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेस वन वे ट्रॅफिक होत जाते. एंगेजमेंट ऑफ स्टुडंट्स लर्निंग. आपल्या शाळेमध्ये आपली एज्युकेशन कमिटी आहे का ते चेक करा. वी शुड हॅव अवर ओन एज्युकेशन कमिटी. एज्युकेशन कमिटी डझंट मीन्स टीचर्स कमिटी. यू शुड हॅव ॲटलिस्ट 2 to स्टुडंट्स, संस्था चालकांनी पर्टिक्युलरली आणि क्लास टीचर्सने सुद्धा किंवा प्रिन्सिपलने सुद्धा, देर हॅज टू बी अ एज्युकेशन कमिटी सेक्शन वाईज, की 2-2 विद्यार्थी. मेक अ हॅबिट की एव्हरी फोर्टनाईट, की एव्हरी सॅटर्डे संस्था चालकांना, प्राचार्यांना किंवा जो सब्जेक्ट टीचर आहे त्यांना बोलून हाऊ इज गोईंग, एव्हरीथिंग इज ओके, सॅटर्डेला करा. मी म्हटलं तुम्हाला 3+3+2. जे 2 तास आहे त्या 2 तासामध्ये ते एज्युकेशन कमिटीला बोलवा. त्याला टास्क द्या की हां कोणते कोणते सिलेबस कव्हर केलं ते आठवड्यात, काय झालं, कोणता कटलं, कोणाला कळालं, काय रिपीट करायचं, काय करायचं, काय नाही करायचं. माझ्याकडे आय हॅव माय ऑल दी कमिटीज, एज्युकेशन कमिटी, स्पोर्ट्स कमिटी, मेस कमिटी, लॉन्ड्री कमिटी, आय कॉल देम हायजीन कमिटी. ठीक आहे. दे कीप देअर ओन क्लोथ्स अँड एव्हरीथिंग, दे सबमिटेड. ते गोळा करतात, मोजून घेतात, मोजून ठेवतात सगळं. बिकॉज संस्था चालकांच्याकडे पण तो चांगला टूल आहे, प्राचार्याकडे पण आहे, टीचरकडे पण आहे. यू मस्ट हॅव एंगेज द स्टुडंट्स विथ युअर ओन ॲज अ टीम प्लेयर. देन सी हाऊ दे विल कम आउट. स्ट्रॅटेजी टू सपोर्ट डिफरंट लर्निंग नीड्स अँड स्टाईल. ऑफकोर्स ते आता आपण बोललेलोच आहे. स्कूल कल्चर अँड एन्व्हायरमेंट, स्टुडंट्स बिहेवियर अँड डिसिप्लिन. दिस इज द बिगेस्ट फॅक्टर इन एनी स्कूल. डिसिप्लिन आपण फेस करतो, सगळेजण फेस करतात की डिसिप्लिन 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 म्हणून. पण अनलेस अंटिल वी आर डिसिप्लिन, वी गिव्ह 100%. आणि हा पुन्हा एकदा मनुष्य स्वभाव आहे की समोरच्याला जेव्हा वाटतं की हा मला काहीतरी याच्याकडनं शिकायला मिळालं. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, तुमच्या शाळेत तुम्ही लगेच अप्रिशिएट करता ही गोष्ट. तुमचे माझे पाया पडत नसतील पोरं, पण स्पोर्ट्स टीचरचे जाऊन पाया पडतात. हो किंवा नाही? ज्याला हो वाटतं त्याने हात वर करा. बरोबर. आजूबाजूला पण बघा, सगळ्यांचे 90% लोकांचा एक्सपिरियन्स आहे. असं का होतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की ही इज डायरेक्टली इम्पार्टिंग सर्टन स्किल्स जे टँजिबल आहेत, जे डोळ्याने दिसतात त्या विद्यार्थ्याला. ठीक आहे. की व्हॉलीबॉलचा स्मॅश कसा मारायचा रे असं नको रे, तिथं खाली बॉलच्या खाली जाऊन तिथं उडी मारून नाही होत. तुला 3 पावलं मागून पळत पिऊन मग जंप करून मग स्मॅश मारला पाहिजे, दोन्ही हाताने मारायला पाहिजे. त्याला लगेच तू इम्प्लिमेंट करतो, लगेच त्याला रिझल्ट मिळतो. त्याला कळतं की हा माझा टीचर जो आहे, स्पोर्ट्स टीचर, हा मला काहीतरी घेऊन जातोय, ही इज गिव्हिंग मी समथिंग. इमिडिएटली स्टार्ट्स दिस फाइट. तर इफ यू हॅव समथिंग टू गिव्ह अँड जेन्युइनली गिव्हिंग अँड मेकिंग देम अंडरस्टँड की बघ तुला हे शिकायला मिळालं की नाही, कुठे वापर करशील त्याचा. ठीक आहे. समजा तू आता गेला मार्केटमध्ये जशा ताईला हेल्प कर, कॅल्क्युलेशन करतात, किंवा इतके 100 रुपये दिले तर 80 झालं तर किती वापस मिळतील काय, वॉटएव्हर यू गिव्ह द ऍप्लिकेबिलिटी ऑफ द नॉलेज. तुम्ही जे नॉट अ नॉलेज, एज्युकेशनचं. व्हॉट इज द डिफरन्स इन एज्युकेशन अँड नॉलेज? एज्युकेशन इज जस्ट नोईंग अबाउट समथिंग, बट नॉलेज इज वेअर टू यूज दॅट इन्फॉर्मेशन इज अ नॉलेज. तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला तसं करा, डेफिनेटली तो डिसिप्लिन होईल, त्याचा बिहेवियर तुमच्याप्रती चेंज होईल.
पॉलिसीज रिगार्डिंग स्टुडंट बिहेवियर अँड डिसिप्लिन असले पाहिजे. तो डिसिप्लिन, लिव्ह डिसिप्लिन, मेडिकल डिसिप्लिन, क्लासरूम डिसिप्लिन, क्लोथिंग डिसिप्लिन, तुमच्या शाळेचे चार्टर आहेत का? तुम्ही चेक करा. डू यू हॅव एनी चार्टर? काही डिसिप्लिनचा काही प्रोफाईल आहे? यू नॉट बिलीव्ह आय मेंटेन एव्हरी स्टुडंट्स डोजियर, every student's dossier. How many times I have interviewed them, how many times some other faculty interviewed them, how many leave that student has taken, how many medical leaves, okay, and everything and anything in it. Parents चा प्रोफाईल सुद्धा त्या डोसियरमध्ये झालेला असतो. का? कारण की असं म्हणजे आय एम नॉट ब्लेमिंग एनीबडी, बट काही सिंगल पॅरेंट्स असतात, काही डिस्टर्ब पॅरेंटेज असतं, ठीक आहे, ते आपल्याला माहीत पण नसतं. We as a class teacher, we as a संस्था चालक, we as a headmaster, we doesn't know the profile of a student also. कि ये सिंगल पैरेंट है, डिस्टर्ब पैरेंटेज है, क्या है, प्रोफेशन क्या है. किसी का फादर फार्मर है तो वो वैसे जो चर्चे चलते रहते हैं, भारत शेती प्रधान देश आहे, शेतकऱ्याचा असं तो बिचारा ते ऐकत राहतो, तो थोडासा कुठेतरी असं त्याच्यामध्ये नमनेस असतो. वही किसी का फादर बार लाइसेंस होल्डर है तो वैसे वो घूमता रहता है बॉन्ड बन के, है की नाही. अरे ते तर पॉलिटिशियन असेल तर मग विचारायलाच नको, आपण घुमते रहते उसके सामने ते. तर हे प्रोफाईल आपल्याला थोडं माहीत असलं पाहिजे, सो दॅट वी कॅन कंट्रोल देअर बिहेवियर. Monitoring and management of students' behavior, very very important factor if you are running a school or you are part of the education system. स्कूल कल्चर अँड एन्व्हायरमेंट, सेफ्टी अँड वेलबिंग, त्याच्यामधलं मेजर्स इन प्लेस फॉर स्टुडंट सेफ्टी. मी बघितलं काही काही स्कूल्समध्ये इतके सेफ्टी नॉर्म्स एकदम वाताहत असते आणि त्याची काय काय हालत झाली. मी नाव घेणार नाही, परंतु कोल्हापूरला एक एकदम वेल टू डू स्कूल होती. थोडा ऍक्सिडेंट झाला, विद्यार्थ्याचा घात झाला, त्याच्यानंतर पॅरेंट्सने जे अजिटेशन केले, आज ते हॉन्टेड हाऊस करून पडलं. का झालं असं? होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. तुमचे सेफ्टी नॉर्म्स प्लीज, तुम्ही ॲज अ संस्था चालक आहात किंवा प्रिन्सिपल आहात किंवा टीचर्स आहात, सगळ्यांचा रोल आहे, सगळ्यांचा. एवढे छोटे छोटे मुलं येतात, त्याच्यामध्ये आपल्याकडे सेफ्टी नॉर्म्स फॉर सगळ्यात मोस्ट निग्लेक्टेड फॅक्टर आहे. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये क्लास टीचर आहे, तुम्हाला लोंबकळलेली वायर दिसली तरी तुम्हाला वाटलं पाहिजे की हे प्रॉस्पेक्टिव्ह शॉर्ट सर्किटचा सोर्स आहे, हे तुम्हाला जाणवलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही लगेच कारवाई, काहीच नाही करता तर तुम्ही स्वतः सेलो टेप घेऊन फिरा, चढा त्याचं चिटकवून टाका. तेव्हा करंट आहे नाही आहे आपल्याला माहित नाही आणि गरज पण नाही माहित करूया. स्वतः चालकांनी सांगून पाहिलं, करत नाही, करूया, काय प्रॉब्लेम. त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याकडे जो जंक फर्निचर पडलेला तो सगळ्यात पहिले उचला आणि शेकोट्या पेटवा, कारण त्याची प्रॉस्पेक्टिव्ह डेंजर फॉर दी फायर इन दी स्कूल. आपल्याकडे आणखीन एक सिस्टम आहे, अरे ते पोरं तिकडून पळतात, हे इकडून पळतात, लाव त्याला कुलूप, हे बंद करून टाक. असे बरेचसे गेट एवढे बंद असतात आपले की फक्त एकच गेट उघडं असतं समोरचं कुठलं तरी. आता काही झालं गेलं आणि आपल्या बऱ्याचशा स्कूल कॅम्पसमध्ये व्हर्टिकल बिल्डिंग असतात, निघायला एकच जागा असते. किती ठिकाणी असे ऍक्सिडेंट झाले. बस जर तुमच्या बाहेरून येत असतं, बसचं चेक करा, बसचं सर्व्हिसिंग चेक करा, ड्रायव्हरचे हॅबिट चेक करा. ड्राइवर साला गांजा मार के तो नहीं गाड़ी चला रहा है, क्या बता सकते हैं. कितने सारे बच्चों का उसके ऊपर में फ्यूचर डिपेंड है. These all aspects has to be taken care of. तुम्हाला वाटतात हे फार छोटे, वेळ आला 5 मिनिटं दाखवतो, आदेश आला तो हल्ले लोक म्हणले की समजून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे म्हटलं हा विषय 40 मिनिटाचा नाहीये. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्हिटी, हाऊ द स्कूल एन्श्युअर्स अँड इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंट फॉर ऑल स्टुडंट्स, प्रोग्राम फॉर स्पेशल एज्युकेशन ऑफ स्टुडंट विथ डिसेबिलिटी. आता मी फक्त 5 ते 10 मिनिटात वाइंड अप करायचे, त्याच्यामुळे मी फक्त हेडलाईन घेईन आणि त्याच्यामध्ये एक एक लाईन तुम्हाला, तुम्ही त्या काय कन्फ्युजन आहे, तुम्हाला त्यात काही प्रश्न वाटला तर तुम्ही मला विचारा. आय ट्राय टू आन्सर. स्कूल लिडरशिप, ठीक आहे. त्याच्यामध्ये स्कूल लिडरशिप म्हणजे तुमचे लीडर्स ठरवून ठेवा. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, त्यांचे रोल, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज ते तुमच्याकडे असले पाहिजे हँडी. हाऊ द लिडरशिप टीम सेट्स अँड अचीव स्कूल गोल्स. टीचर्सचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल त्यांचे आपले काही गोल्स सेट आहेत की नाही. तर रोजचं यायचं, काहीतरी क्लास घ्यायचं, रोज घंटी वाजली संपवायचं, निघून जायचं, दॅट इज नॉट अ लिडरशिप. कम्युनिकेशन,
देर हॅज टू बी गुड कम्युनिकेशन स्किल बिटवीन पॅरेंट्स, स्टाफ अँड स्टुडंट. आपण काय होतं आजच्या तारखेला सगळ्यात मोठी कीड कोणती लागली माहितीये का एज्युकेशनला? दॅट इज बेसिकली अनट्रस्ट, अविश्वास. कशामध्ये? हे जे 3 पिलर आहेत, पालक, विद्यार्थी आणि संस्था किंवा शाळा, या तिपाईवर हे सगळं सिस्टम डिपेंड आहे. त्यातलं एक जरी हल्ला तर ती तिपाई उभी राहू शकत नाही. त्याच्यामुळे आजच्या तारखेला वाय देर इज काय लागतं त्याला? ते पोरं येतील, ते खेळतील, त्याला बघतील बांगलादेश कुठे आहे. मग असते आपल्याकडे पृथ्वी असते. कुठे असते? प्रिन्सिपलच्या टेबल मागं. आता ते प्रिन्सिपलच्या टेबलच्या मागे पृथ्वी कशी म्हणजे तो म्हणजे हा तर पृथ्वीचा राजा पृथ्वीला हात पण लावणार आहे यांच्या एका मागे. पृथ्वी अशी तिकडे मागे. किती छोटं ऑब्झर्वेशन आहे ते. पृथ्वी कोणासाठी? पोरांसाठी. ते भूगोलाचा मास्तर घेऊन जातो, तो पण स्वतः हात नाही लावायचा त्याला, त्याचं वरचं चिकटवलेलं कवर निघून जातो. मग आणली कसं तिकडे? दॅट इज नॉट द बजेट. एक पृथ्वी आणल्याने खराब झाल्याने काय फरक पडणार आहे? देऊ ना दुसरी. तर बजेटिंग मध्ये एनिथिंग अँड एव्हरीथिंग विच इज रिक्वायर्ड टुवर्ड्स द इम्पार्टिंग नॉलेज टू द स्टुडंट हॅज टू बी ग्रोन. वाटल्यास तुम्ही बाकी ठिकाणी खर्च कमी करा, कमानी नका बनवू. ठीक आहे, मोठा फंक्शन घेऊन काही खर्च करायची काही गरज नाहीये. पालक एवढे सुज्ञ आहेत, त्यांना कळतं की कुठे काय होतंय, कुठं पाणी मिळतं. तुम्ही त्याला एज्युकेशन ट्रिपला घेऊन जा, तुम्ही त्याला ते साधं एक्झाम्पल दिलं, ग्लोब आहे का चेक करा. तुमच्याकडे आम्ही लहानपणी मी पण शाळेत असताना तुम्ही बघितलं असेल, एक स्केलेटन असायचा माणसाचा. तो पण प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये असायचा. वापरून बघावं लागायचं, घ्यावं कोण घ्यावं लागायचं त्यावेळेस. आता तर तोही दिसत नाही कुठे. दिसतो कसं? गुड. त्याच्यासाठी टाळ्या वाजव सगळ्यांना. प्लीज गिव्ह एव्हर राउंड ऑफ अप्लॉज. त्याच्या शाळेमध्ये स्केलेटन आहे. स्केलेटन अभी भी ठीक है. So that is what it is. This is what budget is all about. Okay. Tuition and fees. They have actually to start the school or how to plan it and all that for the private schools. I generally go for that also. शाळेने स्कूल बनवायची सुरू करायची तर कसले प्लॅन असले पाहिजे, काय असलं पाहिजे. आजकाल म्हणजे लोक आता तुम्ही बघितलं असेल इंजिनिअरिंग कॉलेज आहे, गगनचुंबी इमारती कॅम्पसेस आणि काय झालं त्यांचं असतं. त्या संस्थांचं वाताहत लागतं. असं असतं ते. नॉट रिक्वायर्ड. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. स्कूलचा प्लॅन पाहिजे फ्युचर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा. प्लॅन चेंजेस टू करिक्युलम फॅसिलिटीज टार्गेट. फ्युचर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा प्लॅन नसेल तर काही होऊ शकणार नाही. कारण की नॉर्म्स इतके बदलते. आपण म्हणायचो की 15 वर्षातून 20 वर्ष लागायचे जनरेशन गॅपला किंवा नेक्स्ट जनरेशनला. नाव एव्हरी 3 to 4 years जे याच्यातले तज्ञ त्यांचं म्हणणं की प्रत्येक 4 वर्षाला नवीन जनरेशन क्रिएट होते. प्रत्येक 4 वर्षाला. आज जर एखादा मुलगा 25 वर्षाचा आहे आणि कोणी 20 वर्षाचा आहे तर दॅट इज ऑल्सो जनरेशन गॅप. ठीक आहे. शिक्षणामध्ये एवढे सगळे स्टालवर्ट आले, बाहेरचे आले. ठीक आहे ना. ईमेल आला म्हणून पोस्ट ऑफिस गेला. ठीक आहे. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन येतात, स्कूल्स येतील, तसं तुम्हाला हळूहळू एखादं यू नेव्हर नो गव्हर्नमेंट विल से की लेट्स प्लॅन समथिंग डिफरंट. सैनिकी स्कूलसाठी तेच चाललंय त्यांचं की बाबा एवढे यांना सॅलरी देतोय, सगळे जमिनी दिल्या, सगळं झालंय, आउटकम नाहीये, मग काय करायचं. तशी वेळ आपल्याला काय आहे. फ्युचर प्लॅन्स असले पाहिजे. चॅलेंजिंग ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही तुमचे चॅलेंज काय, ऑपॉर्च्युनिटीज काय ते संस्था चालकांनी प्रिन्सिपलने बघायला पाहिजे. आहे चॅलेंज जे तुमच्या नजरेस येत नाही पण ते यायला हवे. डॉक्युमेंटेशन आणि कंप्लायन्सेसला सांगायची गरज नाही. जे CBSE असेल, स्टेट बोर्ड असेल त्यांचं. सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट अँड मिलिटरी ट्रेनिंग हे आमच्यासाठी लागू पडतं. सॉफ्ट स्किल सगळ्यांसाठी लागू पडतं. आउटडोर ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीज ते बेसिकली मिलिटरी स्कूलसाठी आहेत. फिजिकल स्टँडर्ड्स आम्ही मिलिटरी स्कूल येतो. सगळ्यांचा फीडबॅक हा घेतलाच पाहिजे. आपण असं अंधारात ठेवून पालकांना किंवा आणखी कोणाला ठेवू नाही शकत. So this way I finished my whatever little bit knowledge I have.
लगेच सगळ्या वाजवू नका. प्रश्नोत्तराचा तास राहिला आहे थोडा 5 मिनिटाचा. ठीक आहे. तर इथे आय फिनिश आय टोल्ड पहिले सांगितलं की 40 मिनिटामध्ये माझ्याकडनं तरी अशक्य आहे, कारण की योगामध्ये काही जितक्या गोष्टी आहेत त्याचा उहापोह घेणं शक्य झालं नाही. परंतु एका अर्थी होऊ शकतं की कोणाचे जर क्वेश्चन्स असतील तर वी कॅन ट्राय अँड आन्सर. इफ नॉट देन विल नॉर्मल स्कूलच्या मुलांना मुलींना आर्म फोर्सेसमध्ये किंवा आर्मीमध्ये जायचं आहे काय करावं? बरोबर. चांगला प्रश्न आहे की समजा तुमच्या शाळेमध्ये समजा 11वी 12वीची मुलं आहेत ज्यांना एनडीए मध्ये करिअर करायचं आहे, 5वी 6वी पासून जर करायचा प्लॅन असेल तर त्याच्यामध्ये लगेच आपल्याकडे धारणा काय आहे की ग्रीन ओजी ड्रेस घालायचा, ठीक आहे, त्याच्यानंतर कॅप घालायची आणि लेफ्ट राईट केलं की अधिकारी सैन्य. आजकाल तसं नाही आहे. अधिकाऱ्यांचं तर सोडा, साधं जवानांच्या भरतीसाठी सुद्धा अगोदर लेखी परीक्षा होते आणि त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड चेक केले जातात किंवा फिजिकल एबिलिटी होते. जवानांच्या भरतीची अग्निवीरांची गोष्ट करतोय मी. ठीक आहे. तर याचाच अर्थ काय आला की तुमचं अकॅडमिक साऊंडनेस असणं गरजेचं आहे. इव्हन एनडीए मध्ये नाव डेज दे कॉल देम आर द स्कॉलर वॉरियर्स, म्हणजे हुशार योद्धा. ठीक आहे. स्कॉलर वॉरियर्स म्हणजे आता तुम्ही युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये बघितलं असेल की ज्याच्यामध्ये माणसं कमी फाईट करतायत आणि टेक्नॉलॉजी जास्त फाईट करते. ड्रोन्स झाले, ड्रोन्स आर द वॉरियर्स. इतके वॉरफेअर बदलले, केमिकल वॉरफेअर, न्यूक्लिअर वॉरफेअर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, बायोलॉजिकल वॉरफेअर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर तुमच्या मुलाला सगळ्यात महत्वाचं रिटर्नची तयारीमध्ये म्हणजे जे नॉर्मल स्कूलमध्ये होत नाही आणि आमच्याकडे होतं ते म्हणजे करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस. ठीक आहे. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की तुम्ही शाळेमध्ये पण जनरल नॉलेज, जनरल अफेअर्स, न्यूजपेपर्स हे सुरू करा. सेकंडली हिज बेटर स्टेज करेज, पोएट्री स्टेज, पब्लिक स्पीकिंग, या गोष्टीवर तुम्हाला जोर द्यायला पाहिजे. ऑफकोर्स कोर सब्जेक्ट जे आहेत त्याची फाउंडेशन तर असलंच पाहिजे. त्या वयाच्या मुलांना 12, 15, 13 वर्षाच्या मुलांना तुम्ही शांत बस म्हटल्यावर तो शांत बसत नाही, म्हणजे तो फिजिकली फिट आहे. त्याच्यामुळे त्याला काही वेगळं आणखी जोर बैठका मारायची गरज नाही. त्या वयाला जो उड्या मारतो ते फिजिकल त्याचं विल टेक केअर ऑफ इट. बट व्हॉट इज डिफरंट दॅन दिस, कारण की तिथे सिलेक्शन प्रोसेस रिटर्न आणि SSB इंटरव्ह्यू होतो. रिटर्नच्या मध्ये अदर दॅन दिस सब्जेक्ट जे कोर सब्जेक्ट आहे त्याच्याऐवजी इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, बँकिंग, करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस आणि व्होकॅब्युलरी हे जनरली आपण निग्लेक्ट करतो आपल्या नॉर्मल स्कूलच्या क्युरिक्युलम मध्ये. ठीक आहे. व्होकॅब्युलरीवर किती जोर आहे आपला, इंग्लिशमध्ये खूप कमी. जेव्हा की एनडीएची जी रिटर्न टेस्ट होते त्याच्यात 900 मार्कापैकी 200 मार्काचं इंग्लिश असतं. त्या 200 मार्कापैकी कमीत कमी 120 मार्काची व्होकॅब्युलरी असते, म्हणजे शब्द संग्रह. ह्या गोष्टीवर तुम्ही काम केलं तर होईल. ओके सर. जय साहब. जय. मैं संतोष कल्लेवाल सर. मेरा सवाल ये है कि आप SBI के डायरेक्टर रह चुके हैं सर, कि कभी कभी ऐसी कंडीशन भी हो जाती है कि डू और डाई, डू एंड डाउ की कंडीशन नहीं. हमें भी अभी सही स्कूल में बताते समय ये लगता है कि अगर रेशियो जैसे कोयले के खदान में एक ही कोयला मिलता है लेकिन रेशियो 0.003 है, उस समय बचे हुए बच्चे को ऑप्शन बी IMS CDS की तरफ भेजे या उनको रास्ता कौन सा बताए? मैं चाह रहा हूँ कि सही स्कूल के सभी टीचरों के लिए आप मार्गदर्शन करें. ऐसा है कि हम बोलते हैं कि पहला प्यार होता बेटे. मेरा भी बेटा था ना छोटा, अर्जुन नाम है उसका. उसको बचपन में पूछा मैंने किसी ऐसे हमारे पास में तो बहुत सिस्टम होता है कि बाहर से लोग आते थे पूछते हैं कि भाई हाँ मैं काय करायचं म्हटलं झालं, कॉमन डायलॉग याद ना. तो उसको पूछा व्हाट डू लाइक, क्या बनेगा बड़ा होके? बोला कुछ नहीं, दिन में पायलट बनूंगा, रात में डॉक्टर. बोला ऐसे कैसे? छोटा टॉडलर था एकदम सा, 4-5 साल का होगा. बोला ऐसे कैसे? बोले अंधेरे में एरोप्लेन को उड़ाएगा. बोले अंधेरे में उड़ा पाऊंगा क्या? अंधेरा होता है. बोले चालू होता. वो जोक छपा. तो पेरेंट्स बोलते तो वैसे मेरे पास में एक STM एक पेरेंट्स था 2012 में, कोल्हापुर के थे, दोनों डॉक्टर, एक MBBS, एक BMS, एक BHMS. ठीक है. उनका छोटा सा पॉलिक्लिनिक था, इतना सा कुछ तो भी होगा. पण त्यांना कसं होतं, आपला स्वभाव कसा आहे आपला की आपण व्यक्ती नहीं राहिलेलो, आपण सिस्टम लागलेलो. सिस्टम, आई एम अ सिस्टम. अगले जनरेशन का भी मैं व्यवस्था करके जाऊंगा, मतलब आई एम द सिस्टम, आई एम अ कंट्री, आई एम अ इंस्टीट्यूट. क्या बात कर रहे हैं. ठीक है. तो सर मला SBIच्या
ऍडमिशन जॉईनिंग सेरेमनीमध्ये आला, त्याची आई आली, म्हटलं सर एक रिक्वेस्ट आहे, म्हटलं बोला ना. बोला सर ते असं आहे की STI मध्ये बायोलॉजी देत नाहीत, तर त्याच्यामुळे पण माझ्या मुलाला बायोलॉजी द्या ना. म्हटलं काय का बरं द्यायचं बायोलॉजी? ते बायोलॉजी इज नॉट देअर द पार्ट ऑफ दी NDA सिलेबस. जेवढा काही 40 मार्काचा बायोलॉजी आहे, दैट इज बेसिकली 8, 9, 10 का बायोलॉजी. तो उसको क्यों और वो नहीं करना चाहेगा? नाही सर तसं नाही. म्हणून मग कसं म्हणजे प्लॅन हे समजा त्याचं जर नाही झालं, त्याचा आर्मीमध्ये डिफेंस ऑफिसर तो डॉक्टर बना दूंगा उसको. बोला बहुत बढ़िया. तो हम तो फौज में बोलते हैं कि वी किल बाय प्रोफेशन, एंड डॉक्टर तो दे विल नॉट अलाउ एनीबडी टू किल बाय प्रोफेशन. ऐसे थोड़ी हो सकता है कि मतलब दिन में डिफेंस ऑफिसर, रात में डॉक्टर, तो ऐसे तो काम नहीं चलेगा. तो बोला फिर प्लान बी सर. तो सवाल आपका प्लान बी है कि मैं आपको गिनाता हूँ, 2 मिनट में गिनाता हूँ. NDA 19.5 तक होता है, हर 6 महीने में एक बार होता है, 4 मौका मिलेगा. 10+2 टेक्निकल एंट्री, मतलब आपको पता नहीं कि आर्मी के 3 इंजीनियरिंग कॉलेज, आर्मी के खुद के महू, पुणे, सिकंदराबाद. नेवी का अपना खुद का एक इंजीनियरिंग कॉलेज है, इजीमाला, कोची, केरला के अंदर नेवल एकेडमी में 4 कॉलेज है. उसको बोलते हैं 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम. वो भी आपको 19.5 साल तक दे सकते हैं. उसके 4 मौके कितने हो गए? 4+4 8. ओके. उसके बाद में ग्रेजुएशन बेस्ड, आप उम्र के 25 साल तक, उम्र के 25 साल तक फाइनल में जाते हैं, मतलब 21वें साल में जाते हैं. 21, 22, 23, 24, 25, 5 साल. 5 साल में AFCAT की 2 एग्जाम, CDSE की 2 एग्जाम, SSC टेक एंट्री नेवी की 2 बार चांस, SSC टेक एंट्री आर्मी की 2 चांस, मतलब 8 चांस साल में. 21 साल से 25 साल तक. 5 साल में हर साल 8. 8 5 आई एम बैड इन मैथमेटिक्स, यू आर अ टीचर. हाउ मच? 40 + 8 48, करेक्ट. उसके अलावा एक छोटा सा एक एंट्री स्कीम बचा है उम्र की 42 साल तक, उम्र की अपर एज लिमिट 42 साल तक. उसके बोलते हैं टेरिटोरियल आर्मी. ठीक है, 42 साल तक भी आप जा सकते हैं. शायद देशमुख साहब का उम्र 82 के नीचे शायद. आप लुक तो जल रहे हैं. यू आर लुकिंग लाइक अ 40, व्हाई डोंट यू ट्राई? तो मेरा पेरेंट्स को कहना ये होता है कि अरे भैया ऐसा है, up to the age of 42 you can join the territorial army if you even if you are teachers right now. आप अभी भी अप्लाई करके आप जा सकते हो ऑफिसर बोल के, और आप रैंक लगा सकते हैं. यू कैन हैव ऑल दी प्रिविलेजेस, प्रेस्टीज, डिग्निटी, ऑनर अप टू द एज ऑफ 42. तो अभी भी मेरे कस्टमर ढूंढ रहा है, इसमें कोई है क्या? ठीक है, जोक्स अपार्ट, उसमें से आपको 2-4 मौके मिल जाएंगे, मतलब 50 मौके तो गिन के चलो. 50. आपको जेई में कितना मौका मिलता है? 2. वो भी अभी 2 साल पहले. MSCT में 2. ठीक है, नीट करोगे तो 2. ठीक है, ड्रॉप लोगे तो 4, और एक ड्रॉप लोगे तो बाप आपको ड्रॉप करते हुए बोले बहुत हो गए तेरे 2 साल, इससे साल में तुमको मौका नहीं मिलेगा, तो गेट आउट. ठीक है, यू आर एज गुड एज अ नर्स. ठीक है, नर्सिंग कर जाके. ठीक है, अभी मुझे एक बात बताओ, अगर 50 मौके मिलने के बावजूद भी अगर आपका बेटा बेटी अगर यूनिफॉर्म नहीं पहन सकता, तो इसका मतलब ऊपर वाले ने इससे भी अच्छा सोच के. तो पॉइंट ये है कि जब 50 मौके हैं तो 50 मौके ज्यादा होते हैं या फिर प्लान बी? तो आपने जवाब ये देना है. समझ में आपका जवाब मिल गया? थैंक यू सर. ठीक है, so that is the point, because plan A ही plan B है, and that is what your answer should be. Any questions? Last question, sir, please. Hello, Jain sir, myself Anand Subse. I am very glad to listen you, and we are the difference from the military school, maximum we from the normal school and from government sector. We are very happy and we are very glad to listen you. We are all want to follow you. If there is any platform to follow you other than this, because time cannot permit us to intercross between us. If you say something the other way to join you, we are very happy to all of you join and take a lots of medals. You search me on website, you search me on Google, you will get my name, number, my organization's details. ठीक है? I can give you my website also, mkdi.com, mkdei.com. My numbers, official number, my email, everything is there. Thanks. mkdei, Major Kolkata Defense Education Institute.com. Okay, Thanks. you will get everything there. Okay, Very happy. Or and Mr. Kulkarni is having my institute's details. फक्त एवढा नका करू, कुलकर्णी साहेब मला पर्सनल नंबर नका देऊन टाकू, नाहीतर ह्या वयात मला डिवोर्स झेपणार नाही.
वी आर व्हेरी हॅपी टू रिसीव्ह यू. सरांची काही दोनदा टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत आपल्याला आवश्यक असलेलं मार्गदर्शन सरांकडून झालेलं आहे. थँक्स ऑल सर. आदरणीय व्यासपीठ आणि माननीय गुरुवर्ग, मला माहिती आहे की सामोसांचा आणि चहाचा वास येतोय आतमध्ये. मी लवकरच थोडंसंच बोलीन, पण मला सर्व शिक्षकांचे सर्वात आधी आभार मानावेसे वाटतात, कारण स्वतःच्या शिक्षकांना अगदी असं उघडपणे आभार मानायची संधी फार वेळा मिळत नाही. त्याच्यामुळे मी एअरफोर्समध्ये असताना अनेक वेळा जेव्हा एखादं एअरक्राफ्ट 425 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने लँड होत होतं आणि मी पर एव्हरी किलोमीटर त्याचा टॅन थिटा कॅल्क्युलेट करून त्याला हाईट सांगू शकत होते, तर तेव्हा मला रांदेकर मॅडम आणि चिल्का मॅडमची आठवण यायची आणि दरवेळेस मी मनातल्या मनात म्हणायचे थँक्यू. असं अनेक वेळा होतं की टीचर्स आणि स्टुडंटचं रिलेशन हे खूप खास असतं आणि प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यामागे ऑब्व्हियसली शिक्षकांची खूप मोठी टीम असते, म्हणजे अख्खी शाळेची टीम असते. म्हणजे फ्रॉम म्हणजे अजित काका पोपट आमच्या शाळेतले पिऊन होते, त्यांच्यापासून आमच्या मेट्रन्स हे ते सगळं कलेक्टिव्हली. सो ऑन द आउटसाइड आय वुड लाईक टू थँक एव्हरीबडी फॉर बिल्डिंग मी. तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात शिक्षक वर्गाचे, सो तुम्हाला आभार. त्याच्यानंतर जसं हे सध्या सैनिकी शिक्षण हा शिक्षण क्षेत्रातला एक अतिशय ज्वलंत मुद्दा आहे की पहिलीपासून सैनिकी शिक्षण कंपल्सरी करायचं का नाही, आणि त्याच्यामध्ये बरेच मतभेद आहेत, वेगवेगळी मतं आहेत. इट सो हॅपन्स की सगळ्यांना वाटतं की सैनिकी शिक्षण म्हणजे ड्रिल किंवा शारीरिक मेहनतीचे जे एक्सरसाइज असतात त्याच्याशी सैनिकी शिक्षण लिमिटेड आहे, पण असं नाही. आणि मी ह्यासाठी सांगू शकते कारण मी सैनिकी शाळेमध्ये होते आणि तिथून पुढे मी एअरफोर्समध्ये काम केलं 15 वर्ष. इनफॅक्ट लास्ट डिसेंबर या वेळेसच माझं सर्व्हिस संपली. सो त्याच्यामध्ये फक्त शारीरिक शिक्षण हे लिमिटेड नाही आहे, त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी, जसं कुलते सरांनी ॲक्च्युली इतकं म्हणजे डिटेलमध्ये कव्हर केलं, त्याच्यानंतर मी काहीही बोलणं इज अ जोक इन अ वे, बट लिडरशिप क्वालिटीज आहेत किंवा एम्पथी आहे किंवा अगदी बेसिक इज कम्युनिकेशन स्किल्स, जसं सर म्हणत होते की छोट्या छोट्या गोष्टींनी एक चांगला सोल्जर ऑफिसर घडतो. त्याच्यामुळे सैनिकी शिक्षण हे फक्त लिमिटेड नाही आहे. किंवा सरांनीही जसं विचारलं की रेग्युलर शाळांमधल्या मुलांनी कसं जावं आर्म फोर्सेसमध्ये, तर रेग्युलर शाळांमधली खूप मुलं आर्म फोर्सेसमध्ये जातात कारण की सैनिकी शाळा एनिवे खूप लिमिटेड आहेत. सो त्यांच्या ह्या काय म्हणतात गुणांवरती काम करणं हे जास्त आवश्यक असतं. इनफॅक्ट त्याच्यामुळे मी आणि माझी शालेय मैत्रीण मेजर अर्चित सबनीस आम्ही पण सैनिकी शाळेचे प्रोडक्ट आहोत. पुण्याची जी राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा आहे त्याच्या फर्स्ट बॅचमध्ये आम्ही होतो. त्याच्यामुळे आम्ही अनेक शाळांबरोबर आता काम करतो. इनफॅक्ट मला काही ओळखीचे चेहरे पण दिसतात ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही शिक्षकांबरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर काम करतो. बेसिकली की व्हॅल्यू ड्रिव्हन चॉईस, म्हणजे एखादी गोष्ट एखादा विद्यार्थी का चॉईस करतो त्याच्या मागे त्याची काय संकल्पना आहे किंवा काय व्हॅल्यू ते कॅरी करतो हे ऑब्व्हियसली शिक्षकांकडून येतं. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम करतो. हे एम्पथी किंवा अगदी AI किंवा आता जे डिजिटल मीडिया आहे, आपण विद्यार्थ्यांना अगदी म्हणतो की विद्यार्थी त्याच्या खूप आहारी गेलेले आहेत, पण आपणही त्याच्यातलेच आहोत. आम्ही बघत होते जेव्हा सरांचं लेक्चर चाललं होतं तेव्हा खूप लोक व्हॉट्सअपवरती स्क्रोलिंग चाललेलं होतं. सो पण त्याच्यातून काही सुटका नाही ऍक्च्युली, ते आहे आणि त्याला फक्त विद्यार्थ्यांच्या आवडीने किंवा त्यांचा कल आहे त्याप्रमाणे त्याचा वापर कसा करावा हे. कारण शिक्षक म्हणजे आम्ही आता शिक्षकांबरोबर काम करायला लागल्यावर आम्हाला असं कळलं की त्यांच्यावरती ऑलरेडी इतकी जबाबदारी आणि इतकी विविध कामं आहेत बिसाइड्स जस्ट शिकवणं, की त्यांना एक सपोर्ट, एक एड की अजून काय काय करू शकता किंवा त्यांना जिथे जिथे काय म्हणतात एक पूरक शिक्षण देण्यासाठी काय अजून एक सपोर्ट लागेल तो सपोर्ट आम्ही देतो. विद्यार्थ्यांचं तर जडणघडण महत्वाचं आहेच, त्यांचं व्हॅल्यू, पण शिक्षकही जे आधी कदाचित जेव्हा त्यांनी चालू केलं असेल शिकवणं आणि आता ते जे झाले ह्यातही बराच फरक पडतो. तेच करून आय एम शुअर की तुम्हाला आठवत असेल जेव्हा तुम्ही 25 वर्षाचे असाल आणि तुम्ही एखादी शाळा चालू केली असेल तेव्हा तुमच्यात जो जोश आणि जो एकदम जज्बा होता तो हळूहळू नाही म्हणलं तरी. सो वी हेल्प टीचर्स टू रिमेंबर व्हॉट दे वर ऍक्च्युली वेन दे स्टार्टेड. सो छोट्या छोट्या ह्याच्यामधून आम्ही शिक्षक, शाळा, विद्यार्थी यांच्या जडणघडणाकडे आम्ही त्याच्यावरती आम्ही भर देतो. त्याशिवाय जसं सर म्हणले आणि आर्म फोर्सेसचा हा एक खूप महत्वाची बाब आहे
SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, स्टँडर्डायझेशन आणि प्रोसेसेस. हे जर का तुम्ही शाळा चालवण्याच्या दृष्टीनेही शिक्षकांनी म्हणजे शिक्षणात आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गृहपाठात किंवा जनरली याच्यामध्ये जरी केलं तरी सगळ्या गोष्टी खूप खूप सोप्या होऊ शकतात. सो त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या शाळांमध्ये की शिक्षकांना कदाचित दरवेळेस एवढा वेळ नसेल की ते हे सगळं करतील, ते सगळं आम्ही करतो. आणि आता मी सगळ्याच्या शाळेबरोबर सैनिकी शाळेवर ऍक्च्युली काम करतो आणि आय होप आम्हाला तर दिसतो, त्यांनाही दिसत असेल की जो छोट्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये बदल दिसतो. शिक्षकांना मजा येते सगळं करताना की अच्छा एनडीए, माझा विद्यार्थी एनडीए मध्ये चाललाय, की अच्छा आता त्यांना पेपर सोडवतायत, चांगलं यायला लागलंय. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू बिल्ड करतो. त्याप्रमाणे 1 हॉबी 1 स्पोर्ट जे आता एज्युकेशन म्हणजे न्यू पॉलिसीमध्ये पण येत आहे 1 हॉबी 1 स्पोर्ट, तर ते कसं बेटर पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल. जसं सर म्हणले की 12 वर्षाच्या विद्यार्थ्याला तो फिट असतो, तो सगळीकडे उड्या मारत असतो, ते सगळं एकदम बरोबर चाललेलं असतं. सो ते कसं चॅनलाइज करता येईल, हॉबीनी काय फरक पडतो विद्यार्थ्यांमध्ये, या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही बेसिकली मदत करतो. सो हे 17 मला अध्यक्षपद दिलं याबद्दल पूर्ण संस्थेचे आभार. आणि शिक्षकांना अजून एकदा माझ्या पर्सनल माझ्या मनापासून तुमचे आभार आहेत की तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह आणि माझ्या शाळेच्या शिक्षकांमुळे माझ्या आयुष्यात खूप मला एक चांगली दिशा मिळाली. मी एकदम ती जी लहान मुलं असतात ना वर्गातली की मी सांगते कसं करायचं, मी ती विद्यार्थी होते. पण तो चॅनल ते म्हणजे सगळी एनर्जी चुकीच्या मार्गाला न लागता कॉन्स्टंटली मला मार्गावर ठेवल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे आणि इनडायरेक्टली तुमचे सगळ्यांचे आभार. तुमच्यातून अनेक महान विद्यार्थी घडले असतील, अजूनही घडतील अशी अपेक्षा, आणि आपण पुन्हा भेटूच. थँक्यू. शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. अत्यंत दूरचा प्रवास करून कुलथे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांचं वक्तव्य म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. कुलथे साहेबांचे आभार, सबनीस मॅडमचे आभार, टोकेकर मॅडमचे आभार, रोहित सरांचे आभार आणि इतर उपस्थित सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर एक आणखीन सत्र होणार आहे. त्या सत्राचा विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रोजगाराभिमुख शिक्षण तंत्र आणि व्यवसाय. हा विषय श्री शरद जाधव आणि श्रीमती पल्लवी कोष्टी हे विषय या ठिकाणी सादर करणार आहेत. तरी कृपया सर्वांनी चहा फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर परत याच ठिकाणी एकत्रित यायचं आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद.